नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। जसं की तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो माहीत आहे की आता पोलीस भरती व आरोग्य विभाग पोलीस भरतीची 2-3 दिवसा परीक्षा आलेली आहे मित्रांनो, आणि आरोग्य विभागाची सुद्धा जे काही ग्रुप डी आणि ग्रुप सी ची परीक्षा ती सुद्धा 10 ते 15 दिवस आलेली। त्या दृष्टिकोनातून विद्यार्थी मित्रांनो हा जे आपली काय जो काय ठोकळा आहे मित्रांनो, ठोकळा लेक्चर हे आज या ठिकाणी आपण घेणार। तर यामध्ये मित्रांनो आपण मागच्या वेळेस जे काही PSI STI तलाठी ग्रामसेवक विस्तार अधिकारी मंडळ अधिकारी महिला व बाल विकास संरक्षण अधिकारी पशुसंवर्धन विकास अधिकारी तसेच आरोग्य विभागामध्ये किंवा जिल्हा परिषदमध्ये ग्रुप डी पदासाठी यापूर्वी परिचय या पदासाठी जे काही प्रश्न आलेले होते मित्रांनो, ते प्रश्न या लेक्चरमध्ये आपण समाविष्ट केलेले आहेत। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ थोडा मोठा असणार आहे, परंतु विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कमी वेळामध्ये जास्ती अभ्यास करायचा आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो बरेच काही विद्यार्थी मित्र आपले विचारत होते की सर सामान्य ज्ञान नेमकं कुठून करायचं आणि सामान्य ज्ञानचे प्रश्न तुम्ही हा व्हिडिओ जर पाहिला तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सामान्य ज्ञानमध्ये 100% चांगला स्कोर येऊ शकतो। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो जे काय आपले विद्यार्थी मित्र शहरच्या ठिकाणी जाऊन क्लास लावू शकत नाहीत किंवा पैसे भरून क्लास लावू शकत नाही, अशा विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। विद्यार्थी मित्रांनो 100% त्यांना सुद्धा याचा फायदा येईल, आगामी परीक्षेमध्ये नक्की फायदा होईल। तर चला विद्यार्थी मित्रांनो वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। पहा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण खूप घेतलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो आपण प्रथम भारतात सन 1872 साली लॉर्ड मियो यांच्या काळात जनगणना सुरू झाली। तर विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये सर्वप्रथम जनगणना कधी सुरू झाली तर 1872 मध्ये लॉर्ड मियो यांच्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये सर्वप्रथम जनगणना सुरू झालेली आहे। पुढे संपूर्ण देशभर एकाच वेळी जनगणना 1981 पासून सुरू झाली। भारतामध्ये दर 10 वर्षांनी जनगणना होते आणि मित्रांनो पहिली जनगणना 1872 मध्ये लॉर्ड मियो यांच्या काळामध्ये झालेली आहे मित्रांनो, आणि 1881 पासून प्रत्येक 10 वर्षांनी मित्रांनो जनगणना होत असते। 2001 च्या जनगणनेच्या वेळी भारताचे जनगणना आयुक्त कोण होते तर JK बांडिया हे मित्रांनो 2001 च्या जनगणनेच्या वेळी भारताचे जनगणना आयुक्त होते। पुढे मित्रांनो 1 मार्च 2001 मध्ये भारतातील लोकसंख्या 102,70,00,000 एवढी होती। तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 2011 ची जी काही जनगणना आहे मित्रांनो, ही जनगणना आगामी परीक्षेसाठी खूप महत्त्वाची असणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण इतिहास भूगोल आणि जेवढे काही मित्रांनो चालू घडामोडीचे सुद्धा क्वेश्चन आहेत यामध्ये आपण समाविष्ट केले, ज्यामध्ये जे की मराठीचे सुद्धा यामध्ये काही क्वेश्चन म्हणजे मिक्स जे काही मित्रांनो यापूर्वी परीक्षेला आलेले क्वेश्चन आहेत ते मित्रांनो यामध्ये आपण समाविष्ट केलेले आहेत। तर 2011 मध्ये भारताची 15वी जनगणना पार पडली। 2011 मध्ये भारताची 15वी जनगणना पार पडली। विद्यार्थी मित्रांनो प्रश्न असा विचारला जाईल की 2011 ची जनगणना ही भारताची कितवी जनगणना होती तर 2011 ची जी काही जनगणना आहे मित्रांनो ही भारताची कितवी 15वी जनगणना होती। पुढे मित्रांनो 1 मार्च 2001 मध्ये भारताची लोकसंख्या 102,70,00,000 एवढी होती। 2001 च्या जनगणनेनुसार ग्रामीण लोकसंख्या 72.22% एवढी होती, तर शहरी लोकसंख्या 26.62% एवढी होती। तर विद्यार्थी मित्रांनो 2001 ची जी काही जनगणना आहे त्यावर प्रश्न विचारले जाणार नाही, परंतु 2011 ची जनगणना आहे मित्रांनो त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। पुढे जगामध्ये लोकसंख्येच्या वाढीमध्ये पहिला क्रमांक भारताचा लागतो। म्हणजे मित्रांनो जगामध्ये पहिल्या क्रमांकाचा देश कुठला आहे लोकसंख्येच्या बाबतीत तो मध्ये चीन आहे, परंतु भारतामध्ये सर्वात वेगवान लोकसंख्या वाढणारा देश कुठला आहे तर आपल्या भारताचा क्रमांक लागतो। पुढे बटरफ्लाय हा जल प्रकार कुठल्या खेळाशी संबंधित आहे तर बटरफ्लाय हा जलतरण खेळाशी संबंधित असलेला शब्द आहे। बटरफ्लाय कशी संबंधित आहे तर मित्रांनो हा जलतरण संबंधित असलेला शब्द आहे। डकवर्थ लुईस हा नियम कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा प्रश्न जर विचारला तर डकवर्थ लुईस हा नियम मित्रांनो क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे। पुढे तरुणदीप रॉय हा खेळाडू तिरंदाजी खेळाशी संबंधित आहे। तरुणदीप रॉय हा खेळाडू मित्रांनो तिरंदाजी या खेळाशी संबंधित आहे। तर विद्यार्थी मित्रांनो आता जे टोकियो जपानची राजधानी टोकियो या ठिकाणी जे काही ऑलिम्पिक स्पर्धा झालेल्या आहेत मित्रांनो त्यामध्ये नीरज चोप्रा याने भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलेलं आहे ऑलिम्पिकमध्ये। तर नीरज चोप्रा हा कुठल्या खेळाशी संबंधित होता आणि नीरज चोप्रा हा कुठल्या राज्यातला आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा मित्रांनो, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। क्रीडा धोरण जाहीर करणारे पहिलं राज्य कुठलं आहे तर क्रीडा धोरण जाहीर करणारे पहिलं राज्य आहे मित्रांनो महाराष्ट्र। क्रीडा धोरण जाहीर करणारे पहिलं राज्य आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य आहे। 2010 ची फुटबॉल विश्वचषक स्पर्धा दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेली आहे। ज्योती रंधवा ही गोल्फ क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे। ज्योती रंधवा ही जे काही खेळाडू आहे गोल्फ क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे। बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवणारी पहिला भारतीय कोण होता तर बीजिंग ऑलिम्पिकमध्ये चीनची राजधानी आहे
तर बीजिंग ऑलिम्पिकमध्ये पहिले सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय कोण आहे तर अभिनव बिंद्रा. मित्रांनो हा अभिनव बिंद्रा नेमबाज आहे. लक्षात ठेवा, कवी प्रश्न विचारला जाईल की अभिनव बिंद्रा हा कशाशी संबंधित आहे, तर अभिनव बिंद्रा हा जो काही खेळाडू आहे मित्रांनो हा नेमबाज आहे. हा नेमबाज खेळाडू आहे आणि बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये याने भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलेलं आहे. मित्रांनो क्रीडा प्रकारावर 100% प्रश्न पोलीस भरती आणि ग्रुप डीला विचारला जाऊ शकतो. चेतन आनंद हा खेळाडू बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे. चेतन आनंद हा खेळाडू बॅडमिंटन संबंधित आहे. आणि मित्रांनो आता जे काही MIDCच्या परीक्षा चालू आहेत यामध्ये मित्रांनो विश्वनाथ आनंद हा खेळाडू कोण्या खेळाशी संबंधित हा प्रश्न विचारला होता. विश्वनाथ आनंद जो काय हा खेळाडू आहे मित्रांनो हा बुद्धिबळ खेळाशी संबंधित आहे. कुठल्या बुद्धिबळ खेळाशी संबंधित आहे विश्वनाथ आनंद. पुढे पहा, सेतू समुद्रम प्रकल्प तिढा सोडविण्यासाठी केंद्र सरकारने डॉक्टर राजेंद्र पचौरी समिती नियुक्त केली. तर पहा, सेतू समुद्रम हा जो काय प्रकल्प आहे याचा तिढा सोडविण्यासाठी मित्रांनो केंद्र सरकारने कुठली समिती स्थापन केली, डॉक्टर राजेंद्र पचौरी समिती स्थापन केली आहे. राष्ट्रीय ज्ञान आयोग श्याम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला. राष्ट्रीय ज्ञान आयोग श्याम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला. तर भारताचे जे काही प्रसारण आहे, भारतात जे काही प्रसारण म्हणजे जे काही भारताची जे काही प्रसारण सेवा आहे त्याचे जे काही जनक आहे तो श्याम पित्रोदा यांना मानले जाते. पुढे पहा मित्रांनो, गुज्जर आंदोलनाच्या हिंसाचारामुळे झालेले नुकसान तपासण्यासाठी नेमण्यात आलेली समिती कुठली. तर मित्रांनो या समितीवर सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर गुज्जर आंदोलन हे गुजरातमध्ये झालं होतं मित्रांनो. तर गुज्जर आंदोलनाच्या हिंसाचारामुळे झालेले नुकसान तपासण्यासाठी नेमण्यात आलेली समिती कुठली, तर ते फत्तेचंद बन्सल समिती आहे. कुठली फत्तेचंद बन्सल समिती आहे मित्रांनो. हा जे प्रश्न आहे मित्रांनो आगामी परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत, कारण की मित्रांनो हा जो आपला व्हिडिओ जवळपास 1 ते 1.5 तासाचा असणार आहे. कारण की पहा मित्रांनो 2 दिवसामध्ये पोलीस भरतीची लेखी परीक्षा आहे, त्याच्यानंतर मित्रांनो 10 दिवसांत त्याच्यानंतर ग्रुप सी आणि ग्रुप डी आरोग्य विभागामध्ये भरती आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे जे काही लेक्चर आहे खूप महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो गरजू विद्यार्थ्यापर्यंत 100% हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. पुढे पहा, नर्सरी शाळेतील प्रवेशासाठी अभ्यास करण्यासाठी समिती कुठली आहे, तर अशोक गांगुली समिती आहे. पहा, नर्सिंग शाळेतील जे काय प्रवेशासंबंधीचा अभ्यास करण्यासाठी कुठली समिती नेमली, तर अशोक गांगुली समिती नेमलेली आहे. अल्पसंख्याकांच्या स्थितीचे अवलोकन करण्यासाठी राजेंद्र सच्चर समिती नेमली. हे मित्रांनो हा मुद्दा महत्त्वाचा आहे. अल्पसंख्याक या गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. या ठिकाणी अल्पसंख्याकांच्या स्थितीचे अवलोकन करण्यासाठी कोणती समिती नेमली, तर राजेंद्र सच्चर समिती नेमलेली आहे. कुठली, राजेंद्र सच्चर समिती नेमलेली आहे. भारतातील हवाई क्षेत्राच्या विकासासाठी नेमण्यात आलेली समिती कुठली, तर भारतातील हवाई क्षेत्राच्या विकासासाठी नेमण्यात आलेली जी काही समिती आहे ती नरेशचंद्र समिती आहे. कुठली, नरेशचंद्र समिती आहे. पुढे पहा, भारताची 101वी घटनादुरुस्ती जीवन आवश्यक वस्तूबाबत असून 103वी घटनादुरुस्ती राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग यांच्या बाबतीत आहे. मित्रांनो हा व्हेरी IMP आहे. पोलीस भरतीसाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो हा प्रश्न PSI STI भरतीला सुद्धा यापूर्वी विचारलेला आहे. भारताची 101वी जी काही घटनादुरुस्ती आहे ती कशी संबंधित आहे, 101वी जी घटनादुरुस्ती जीवन आवश्यक वस्तूच्या बाबतीत असून 103वी जी काही घटनादुरुस्ती आहे ती घटनादुरुस्ती अल्पसंख्याक राष्ट्रीय आयोगाशी संबंधित असलेली समिती आहे. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाची स्थापना कधी झाली, तर राष्ट्रीय बाल हक्क आयोगाची स्थापना 23 फेब्रुवारी 2007 मध्ये झाली. कधी, 23 फेब्रुवारी 2007 मध्ये झालेले. भारत आणि पाक तर पहा मित्रांनो, भारत पाक रेल्वे सेवा हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. भारत पाक रेल्वे सेवा, तर भारत आणि पाक म्हणजे मित्रांनो पाकिस्तान. भारत आणि पाकिस्तान रेल्वे सेवा ही समझोता एक्सप्रेस आहे. प्रश्न असा विचारला जाईल की मित्रांनो समझोता एक्सप्रेस कोणत्या 2 देशाच्या दरम्यान धावते, तर मित्रांनो समझोता जी काही एक्सप्रेस आहे ती भारत व पाक या 2 देशाच्या दरम्यान धावते. समझोता एक्सप्रेस भारत व पाक या 2 देशाच्या दरम्यान धावते. पुढे पहा मित्रांनो, भारत पाक रेल्वे दरम्यान समझोता एक्सप्रेस धावते. तर भारत पाक बस सेवा, तर भारत आणि पाक म्हणजे मित्रांनो भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान जी काय बस सेवा चालू आहे तिचं नाव काय आहे, तर मित्रांनो ती आहे सादिये सरहद्द कारवा एक अगम ही या बस सेवेचे नाव आहे. लक्षात ठेवा. भारत बांगलादेशच्या दरम्यान जी काही रेल्वे सेवा चालू आहे त्याला काय म्हणतात, मैत्री एक्सप्रेस. प्रश्न असा विचारला जाईल की मैत्री एक्सप्रेस खालीलपैकी कुठल्या 2 देशाच्या दरम्यान धावते, तर जी काय मैत्री एक्सप्रेस आहे मित्रांनो भारत आणि बांगलादेशच्या दरम्यान मैत्री एक्सप्रेस धावते. आणि भारताला सर्वात जास्त कुठल्या देशाची सीमा लागली असा प्रश्न जर आला तर मित्रांनो बांगलादेशाची सीमा भारताला सर्वात जास्त लागलेली आहे. विधी आयोग समिती, आता पहा बाबरी मस्जिद प्रकरण, आता सध्याच मित्रांनो पहा अलाहाबाद जे की उत्तर प्रदेश जे काही उच्च न्यायालय यांनी पहा बाबरी मस्जिद, आता जी काही बाबरी मस्जिद आहे मित्रांनो ही बाबरी मस्जिद कधी 1992 मध्ये पाडण्यात आली. त्यावेळेस कोण होते पंतप्रधान, कोण होते मित्रांनो, यावर सुद्धा प्रश्न विचारला जाईल की बाबरी मस्जिद पहा 1992 मध्ये पाडण्यात आली. त्यामध्ये PV नरसिंहराव हे पंतप्रधान होते. कोण होते, PV नरसिंहराव हे पंतप्रधान होते. आणि पहा आता सध्या बाबरी मस्जिदीविषयी जो काही निर्णय दिला आहे तो एकूण 5 जजांनी दिलेला आहे. किती, 5 न्यायाधीशांनी यावर निर्णय दिलेले. तर पहा बाबरी मस्जिद प्रकरण लिबरहान आयोग म्हणजे बाबरी मस्जिद जी काय होती
मित्रांनो या प्रकरणाची समिती म्हणजे त्यांची चौकशी करण्यासाठी कुठली समिती नेमली होती, तर लिबरहान आयोग. मित्रांनो हा व्हेरी IMP क्वेश्चन आहे. गोंधरा हत्याकांड, तर गोंधरा हत्याकांडाशी संबंधित मित्रांनो नानावटी आयोग नेमण्यात आला होता. गोंधरा हत्याकांड कुठं झालं होतं, गुजरात राज्यामध्ये झाले होते आणि त्याची चौकशी करण्यासाठी नानावटी आयोग नेमण्यात आला होता. निवडणूक सुधारण्याविषयी समिती कुठली आहे, तर भारताची जी काही निवडणुका होतात ह्या निवडणुकीमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने कुठली समिती नेमली होती, तर निवडणूक सुधारणाविषयी समिती मित्रांनो VM तारकुंडे समिती आहे. कुठली, VM तारकुंडे समिती आहे. पुढे पहा, मतदारसंघ पुनर्रचना आयोग कधी आहे, तर कुलदीप सिंह. मतदार पुनर्रचना संघाचे जे काय अध्यक्ष होते कोण होते, कुलदीप सिंह होते. मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली, तर पहा मुंबई विद्यापीठाची स्थापना 1857 मध्ये झाली. कधी, 1857 मध्ये झाली. ती कुठे, मुंबई या ठिकाणी झालेली आहे. पुणे विद्यापीठाची स्थापना 1949 मध्ये पुणे या ठिकाणी झालेली आहे. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कुठे, हा सुद्धा प्रश्न विचारला जाईल. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर या ठिकाणी असून त्याची स्थापना 1925 मध्ये झालेली आहे. पुढे पहा, कर्मयोगी संत गाडगेबाबा हे अमरावती या ठिकाणी विद्यापीठ असून त्याची स्थापना 1983 मध्ये झालेली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर औरंगाबाद या ठिकाणी या विद्यापीठाची स्थापना 1958 मध्ये झालेली आहे. शिवाजी विद्यापीठाची स्थापना 1963 मध्ये कोल्हापूर या ठिकाणी झाली. तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ याची स्थापना 1988 मध्ये. मित्रांनो हा MIDCला विचारलेला प्रश्न आहे. आता सध्या जे काही MIDCच्या परीक्षा आहेत मित्रांनो, 20 ऑगस्ट रोजी जो काही MIDCचा पेपर झाला त्यामध्ये हा प्रश्न विचारला होता की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना कधी झाली, तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना मित्रांनो 1988 मध्ये नाशिक या ठिकाणी झालेली आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य विद्यापीठ, ह्या आरोग्याच्या विभाग दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पहा, महाराष्ट्र राज्य आरोग्य विद्यापीठाची स्थापना कुठे झाली, तर महाराष्ट्र राज्य आरोग्य विद्यापीठाची स्थापना 1998 मध्ये. हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे 1998 मध्ये. पहा, नाशिक या ठिकाणी 2 विद्यापीठ आहे. एक म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ याची स्थापना 1988 मध्ये झाली आणि आरोग्य विद्यापीठाची स्थापना 1998 मध्ये नाशिक या ठिकाणी झालेली. कधी, 1998 मध्ये. पहा, 1988 आणि 1998 लक्षात ठेवा. आरोग्य विद्यापीठ जर विचारलं तर नाशिक या ठिकाणी 1998 मध्ये आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ जर विचारलं तर 1988 मध्ये नाशिक या ठिकाणी. आणि महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री जर विचारलं तर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. पुढे पहा मित्रांनो, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना 1989 जळगाव या ठिकाणी झालेली आहे. पहा, 1989 मध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना जळगाव या ठिकाणी झालेली आहे. तर मित्रांनो हा सुद्धा मुद्दा आता लक्षात ठेवा. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला सध्या बायनाबाई चौधरी यांचं नाव देण्यात आहे. कोणाचं, बायनाबाई चौधरी. हा लेटेस्ट मुद्दा आहे मित्रांनो. तर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जे की जळगाव या ठिकाणी, त्या ठिकाणी पहा बायनाबाई चौधरी यांचं नाव देण्यात आलेलं आहे. बायनाबाई चौधरी कोण होत्या, तर ह्या कवयित्री होत्या. लक्षात ठेवा, बायनाबाई चौधरी कोण होत्या, तर ह्या कवयित्री होता. हा सुद्धा मुद्दा लक्षात ठेवा. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे, तर कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ जे की रामटेक म्हणजे नागपूर या ठिकाणी. हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारलेला आहे. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूर म्हणजे रामटेक या ठिकाणी आहे. पुढे पहा मित्रांनो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ 1994 ची स्थापना आहे, ते नांदेड या ठिकाणी आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ 2000 मध्ये नागपूर या ठिकाणी याची स्थापना झालेली आहे. महाराष्ट्र राज्य पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे, तर 2000 मध्ये स्थापना झाली, नागपूर या ठिकाणी. महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन संस्था, तर पहा मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र कुठे आहे, तर पडेगाव सातारा या ठिकाणी. मित्रांनो या मुद्द्यावर प्रश्न विचारला जातो. जे काही कृषी क्षेत्राची जेवढ्या काही संस्था आहेत त्या संस्था पाठच करून टाका, यावर प्रश्न विचारला जातो. तर मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र हे बऱ्याच वेळेस परीक्षेला आलेलं आहे मित्रांनो, तर पडेगाव सातारा या ठिकाणी आहे. गवत संशोधन केंद्र पालघर या ठिकाणी आहे. तर पूर्वी पहा मित्रांनो, पालघर हा तालुका होता ठाणे जिल्ह्यामधला, आता पालघरला जिल्ह्याचं ठिकाण म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. पुढे पहा, नारळ संशोधन केंद्र भाटे रत्नागिरी या ठिकाणी आहे. सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन रायगड या ठिकाणी आहे. तर काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी आहे. केळी संशोधन केंद्र यावल जळगाव या ठिकाणी आहे. तर केळीसाठी कुठला जिल्हा प्रसिद्ध आहे, जळगाव हा जिल्हा प्रसिद्ध आहे. हळद संशोधन केंद्र डिग्रज सांगली या ठिकाणी आहे. तर डाळिंब संशोधन केंद्र हिरकेज मित्रांनो सोलापूर या ठिकाणी आहे. पुढे पहा, राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर पुणे या ठिकाणी. राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र कुठे, तर राजगुरुनगर पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रातील थोर मराठी साहित्यिक, आता यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. महाराष्ट्रातील जे काही थोर मराठी साहित्यिक त्यांची टोपण नावे आपल्याला परीक्षेला विचारले जातात. जेवढे काय मित्रांनो प्रश्न म्हणजे जेवढे काय IMP टॉपिक आहे मित्रांनो त्यामध्ये हे टॉपिक समाविष्ट केले, जेणेकरून मित्रांनो यामध्ये मराठीचा सुद्धा समावेश असणार आहे, इतिहासचा सुद्धा आहे, भूगोलचा सुद्धा आहे आणि सामान्य ज्ञानमध्ये यामध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातील. तर पहा मित्रांनो, आता
मराठीतील सोड साहित्यिक पाहणार आहोत आपण. तर कृष्णाजी केशव दामले, तर केशवसूत हा सुद्धा प्रश्न विचारले. केशवसूत कोण आहे? तर कृष्णाजी केशव दामले. कृष्णाजी केशव दामले. केशवसूत कोणाला म्हणतात? तर कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत असे म्हणतात. आणि आधुनिक मराठीचे जनक कोणाला म्हणतात? तर केशवसूत यांना म्हणतात. गोविंद विनायक करांदीकर, गोविंदाग्रज यांना काय म्हणतात? विदा करांदीकर. कोणाला? गोविंद विनायक करांदीकर याला विदा करांदीकर असे म्हणतात. त्र्यंबक बापूजी ठोंबरे, तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे कोण आहेत? तर बालकवी आहेत. बालकवी म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे. आता या ठिकाणी डोंबरे झाले तर ठोंबरे आहे. पहा, त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे कोण आहेत? बालकवी आहेत. प्रल्हाद केशव अत्रे कोण आहे? तर केशव कुमार यांना प्रल्हाद केशव अत्रे असे म्हणतात. पहा या ठिकाणी पहा, कृष्णाजी केशव दामले आणि प्रल्हाद केशव अत्रे यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. तर प्रल्हाद केशव अत्रे कोण आहेत? तर केशव कुमार. केशव कुमार कोण आहेत? म्हणजे प्रश्न असा विचारला जाईल की केशव कुमार म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? तर प्रल्हाद केशव अत्रे यांना केशव कुमार असे म्हणतात. तर राम गणेश गडकरी, गोविंदाग्रज. पहा, गोविंदाग्रज कोणाला म्हणतात? तर राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज असे म्हणतात. आणि कुसुमाग्रज. मित्रांनो, गोविंदाग्रज आणि कुसुमाग्रज यामध्ये कन्फ्यूज व्हाल. तर पहा, गोविंदाग्रज जर विचारलं तर राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज असे म्हणतात. तर कुसुमाग्रज कोण आहेत? तर विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज असे म्हणतात. विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज असे म्हणतात. निवृत्ती रामजी पाटील कोण आहेत? तर निवृत्ती रामजी पाटील, पी सावळाराम यांना निवृत्ती रामजी पाटील असे म्हणतात. माधव त्र्यंबक पटवर्धन, माधव जुलियन. माधव त्र्यंबक पटवर्धन कोण आहेत? तर माधव जुलियन हे माधव त्र्यंबक पटवर्धन आहेत. चिंतामण त्र्यंबक खानोलकर, आरती प्रभू. चिंतामण त्र्यंबक खानोलकर, आरती प्रभू. आत्मारामरावजी देशपांडे, अनिल. कवी अनिल कोण? कवी अनिलचं नाव काय? आत्मारामरावजी देशपांडे. पुढे पहा मित्रांनो, सामान्य सूक्ष्मजीव रिकामे जागा असतात. तर सामान्यतः सूक्ष्मजीव हे कसे असतात? तर सामान्यतः सूक्ष्मजीव हे एकपेशी असतात. पुढे पहा, प्रकाश संश्लेषणात रिकाम जागा. प्रकाश ऊर्जा ग्रही केली जाते. तर प्रकाश संश्लेषणामध्ये हरितद्रव्यामुळे ऊर्जा ग्रहित केली जाते. आणि प्रकाश संश्लेषण हे फक्त वनस्पतीमध्ये घडत असतं. ज्या प्रक्रियेद्वारे सजीव आपले अन्न मिळवतात व ते ग्रहण करतात त्या प्रक्रियेस रिकाम जागा असे म्हणतात. तर ज्या प्रक्रियेद्वारे सजीव आपले अन्न मिळवतात व ते ग्रहण करतात त्या प्रक्रियेस पोषण असे म्हणतात. रिकाम जागा पेशीमुळे विशिष्ट आकार प्राप्त होतो. तर पेशी भित्तिकेमुळे मित्रांनो पेशीला विशिष्ट आकार प्राप्त होतो. हे सजीवांच्या संरचनेचे कार्यात्मक एकक आहे. तर पेशी हे सजीवांच्या कार्याचे कार्यात्मक एकक आहे. कुठलं? पेशी. तर पेशीचा शोध कोणी लावला आहे? कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. रिकाम जागा संघातील प्राण्याचे शरीर खंडीभूत व पाय जोडयुक्त असतात. तर आर्थ्रोपोडा या संघातील प्राण्याचे शरीर खंडीभूत व पाय जोडयुक्त असतात. किण्वन हा रिकाम जागाचा प्रकार आहे. तर किण्वन हा विनाक्षी श्वासांचा प्रकार आहे. अहरित वनस्पती रिकाम जागा असतात. अहरित हरित आणि अहरित यामध्ये पहा मित्रांनो, हरित वनस्पती परजीवी असतात. हरित वनस्पती कशा असतात? स्वजीवी. परंतु अहरित म्हणजे ज्या काय वनस्पती हरित नाहीत त्या वनस्पती कशा असतात? परपोषी असतात. परपोषी म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असलेल्या. सौर ऊर्जा रिकाम जागाचे स्वरूप असते. तर सौर ऊर्जा विद्युत चुंबकीय प्रकरणाचा प्रकार आहे. बटाट्यांना मोड येऊ नये म्हणून त्यावर कुठले प्रारणाचा मारा केला जातो? तर बटाटे व कांदे यांना कोंब येऊ नये म्हणून त्यावर गॅमा किरणाचा मारा केला जातो. हा पोलीस भरतीला बऱ्याच वेळेस विचारलेला प्रश्न आहे. बटाट्यांना कोंब येऊ नये म्हणून त्यावर गॅमा किरणाचा मारा केला जातो. पदार्थाच्या 1 ग्राम मोलमधून रेणूची संख्या रिकाम जागा इतकी असते. तर एन इतके असते. जीवभू रसायन चक्रात कार्बन प्रमाण किती असते? तर पहा, जीवभू रसायन चक्रामध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण लक्षात ठेवा. हा सुद्धा प्रश्न IMP आहे. तर प्रश्न असा विचारला जाईल की वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती असतं? तर वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 0.03% असतं. किती? 0.03% असतं. आणि ऑक्सिजनचं प्रमाण हे 21% असतं. तर नायट्रोजनचं प्रमाण हे 78% असतं. म्हणजे वातावरणामध्ये सर्वात जास्त कुठला वायू आहे? तर तो नायट्रोजन हा वायू आहे. खालीलपैकी कोणती वनस्पती टेरिडोफायटा व सही वनस्पती वर्गात येत नाही? तर मुसी ही वनस्पती टेरिडोफायटा या वर्गामध्ये येत नाही. मानव पालेभाज्यातील सेल्युलोज पचवू शकत नाही कारण सेल्युलोज हे विकर त्याच्या जठरामध्ये नसतं. पाण्याची घनता रिकाम जागाला उच्चतम असते. तर पाण्याची घनता 4 डिग्री सेल्सिअसला उच्चतम असते. आधुनिक जैव तंत्रज्ञान रेणू पातळीवर कार्य करते. डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्रोत तयार केला आहे? तर डोळ्याच्या कर्करोगासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने आयोडीन 125 हा संशोधन केलेले आहे. पुढे पहा, किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सातत्याने संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो? तर 100 डेशी. पहा, 100 डेशीपर्यंत जर कायमस्वरूपी जर गोंगाट आपल्या बाजूला जर असेल तर मनुष्य कायमस्वरूपी काय बहिरा होतो. इमारतीमधील विजेवर चालणाऱ्या पाळण्यातून वर जाताना व्यक्तीचे वजन कसे होते? तर पहा, इमारतीमधील जो काय पाळणा म्हणजे आपली लिफ्ट मित्रांनो, इमारतीमधील जी काही लिफ्ट आहे त्यामधून जात असताना व्यक्तीचे वजन हे कसे होते? तर कमी होते. म्हणजे आपलं जेवढं काय वजन आहे त्यापेक्षा वजन हे लिफ्टने जाताना कमी होत असतं. पुढे पहा मित्रांनो,
फ्युएल सेल पासून विद्यापीठ तयार करण्यासाठी वापरण्यात हायड्रोजनची निर्मिती कशापासून केली जाते तर पाण्यापासून केली जाते. निष्क्रिय वायू कुठला आहे तर रासायनिक क्रिया करू न शकणारे जे काय वायू असतात ते निष्क्रिय वायू असतात. गाईचे दूध पुढीलपैकी कशाचा महत्त्वपूर्ण स्रोत आहे तर गाईचे दूध हा अजीवनसत्वाचा महत्त्वपूर्ण स्रोत आहे. आरोग्य विभाग भरतीसाठी व पोलीस भरतीसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे तर गाईचे दूध हा अजीवनसत्वाचा महत्त्वपूर्ण स्रोत आहे. खालीलपैकी कोणते खरे फळ आहे तर नारळ हे खरे फळ आहे. या पदार्थाची विशिष्ट उष्णधारकता सर्वाधिक असते तर पाणी या पदार्थाची विशिष्ट उष्णधारकता सर्वाधिक असते. सल्फ्युरिक आम्लाच्या बाबतीत सत्य असणारा संबंध कुठला तर प्रसामान्यता 2 रेणूता. खोकला येणे, थुंकीतून रक्त पडणे कोणत्या रोगाची लक्षणे आहे तर खोकला येणे, थुंकीतून रक्त पडणे क्षयरोगाची म्हणजे टीबी या रोगाची लक्षणे आहेत. जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो तेव्हा त्याचे वजन कसे होते तर जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो तेव्हा त्याचे वजन 0 होते. किती होते 0 होत असते. पुढे पहा खालीलपैकी कोणता रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो तर मित्रांनो मूळदूस हा रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो. पुढे पहा GSR हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात तर GSR हे उपकरण डोळ्याची क्षमता मोपण्यासाठी वापरलं जातं. कुठलं GS जे काही उपकरण आहे ती डोळ्याची क्षमता मापण्यासाठी वापरलं जातं. आतड्यातील जीवाणूमुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्व तयार होते तर आतड्यातील जीवाणूमुळे के जीवनसत्व तयार होत असतं. पुढे पहा ज्या निरीक्षणात काही घटकाची निरीक्षकाकडून दखल घेतली जात नाही त्यास काय म्हणतात तर त्यास अपूर्ण निरीक्षण असे म्हणतात. पुढे पहा बरोबर उत्तर निवडा. 30 डिग्री सेल्सिअस तापमानाने पाण्याची भरलेली सीलबंद बाटली अवकाशात यानातून चंद्रावर नेली तर ती चंद्राच्या पृष्ठभागावर ठेवून तिचे झाकण उघडल्याबरोबर खालीलपैकी कुठली क्रिया घडेल तर पहा मित्रांनो म्हणजे पहा 30 डिग्री सेल्सिअस तापमान असलेली भरलेली पाण्याची जी काय बाटली ती आपण जर पृथ्वीवरून जर चंद्रावर जर नेली तर तिथं नेल्याच्या नंतर आपण जर तिचं झाकण उघडलं तर कुठली प्रक्रिया घडेल असा प्रश्न आहे. तर मित्रांनो त्यामधलं जे काय पाणी आहे ते उकळण्याला सुरुवात होईल. पुढे पहा रिकाम जागा हे मानव निर्मित मूल्य आहे तर कुठले मानव निर्मित मूल्य आहे तर मित्रांनो प्लुटोनियम हे मानव निर्मित मूलद्रव्य आहे. कुठले प्लुटोनियम हे मानव निर्मित मूलद्रव्य आहे. पुढे पहा मित्रांनो पृथ्वीवर वातावरणाची उंची सुमारे रिकाम जागा इतकी असते तर पृथ्वीवर वातावरणाची जी काय उंची आहे ती काय असते 750 किमी असते. किती 750 किमी असते. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कुठली तर यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. खालीलपैकी भरपूर प्रमाणात अजीवनसत्व देणारा पदार्थ कुठला तर गाजर हा पदार्थ सर्वात जास्त प्रमाणात अजीवनसत्व देत असतो. जनावरांना तोंडाचे आणि पायाचे रोग कशामुळे होतात तर जनावरांना तोंडाचे आणि पायाचे रोग हे विषाणूमुळे होत असतात. खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते तर कंपोस्ट खत आहे. मित्रांनो हे रोपांना समतोल आहार पुरवते. मित्रांनो हे जे काही लेक्चर आहे ते जे काही पोलीस भरतीचे जे काही 2 दिवसात पेपर आले त्यासाठी मित्रांनो हे रिव्हिजनसाठी खूप महत्त्वाचं लेक्चर आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पोलीस भरती करणाऱ्या मुलांना नक्की शेअर करा. भारतात सार्वजनिक जलशुष्कता सुधारण्यासाठी सामान्यतः रिकाम जागा वापरली जाते तर भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी काय वापरले जाते तर क्लोरीन वापरले जाते. खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात तर स्टेथोस्कोपच्या सहाय्याने हृदयाचे ठोके मोजले जातात. रिकाम जागा या किरणांना वस्तुमान असते तर मित्रांनो गॅमा या किरणांना वस्तुमान नसते. कुठल्या किरणांना गॅमा या किरणांना वस्तुमान नसते. लक्षात ठेवा मित्रांनो व्हेरी IMP क्वेश्चन आहे. गॅमा या किरणांना वस्तुमान नसते. खालीलपैकी कोणते जीवनसत्व जखमा लवकर भरून काढण्यासाठी उपयुक्त ठरते तर के जीवनसत्व हे जखमा लवकर भरून काढण्यासाठी उपयुक्त ठरते. कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध रूप म्हणजे हिरा होय. पुढे पहा हिवतापावरील प्रभावी औषध कुठले तर प्रामाक्विन व क्लोरोक्विन हे हिवतापावरील प्रभावी औषध आहे. पुढे पहा जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो तर जड पाण्यामध्ये कॅल्शियम हा पदार्थ असतो. माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते तर माणसाच्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण हे 9% असते. खालीलपैकी सर्वात हलका वायू कुठला तर हायड्रोजन हा वायू हा मित्रांनो सर्वात हलका वायू. मित्रांनो हा व्हेरी IMP क्वेश्चन आहे. बऱ्याच वेळेस पोलीस भरतीला विचारलेला क्वेश्चन आहे की सर्वात हलका वायू कुठला तर हायड्रोजन हा वायू सर्वात हलका वायू आहे. पुढीलपैकी कोणते जीवनसत्व मानवी शरीर तयार करू शकते तर मित्रांनो पहा या ठिकाणी 2 व 4 म्हणजे जे काय मित्रांनो मानवी शरीर तयार होतात तर पहा मित्रांनो ड आणि के जीवनसत्व पहा मित्रांनो कवळ्या उन्हामध्ये उभं राहिले तर आपल्या शरीरामध्ये ड जीवनसत्व तयार होते आणि के जीवनसत्व क नाही. लक्षात ठेवा क नाही के जीवनसत्व. पहा ड आणि के जीवनसत्व हे मानवी शरीरामध्ये तयार होणारी जीवनसत्वे आहेत. पुढे पहा दंताक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिज द्रव्य महत्त्वाचे आहे तर दंताक्षय रोखण्यासाठी फ्लोरीन हे महत्त्वाचे आहे. पुढे पहा लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रणात येऊ शकत नाही तर लसीकरणाने कुठला जो काय आजार आहे मित्रांनो नियंत्रणात येऊ शकत नाही तर मधुमेह आणि कॅन्सर हे जे काय रोग आहे ते लसीकरणाने नियंत्रित करता येत नाहीत.
पहा बल्लारपूर कागदगिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बल्लारपूर कागदगिरणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. राज्यातील पहिले कायमस्वरूपी बाल न्यायालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरू झालेले आहे? व्हेरी IMP क्वेश्चन आहे. तर राज्यातील पहिले कायमस्वरूपी बाल न्यायालय, लक्षात ठेवा, राज्यातील पहिले कायमस्वरूपी बाल न्यायालय मित्रांनो नाशिक या शहरामध्ये सुरू झालेले आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1945 मध्ये केलेली आहे. खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राचा हरित पट्टा म्हणून ओळखले जाते? तर नाशिक हे जे शहर आहे मित्रांनो महाराष्ट्राचा हरित पट्टा म्हणून ओळखले जाते. 2011ची जनगणना स्वातंत्र्यानंतरची कितवी जनगणना होती? तर 2011ची जी काही जनगणना आहे मित्रांनो ही स्वातंत्र्यानंतरची 7वी जनगणना आहे. कधी? स्वातंत्र्यानंतरची मित्रांनो 7वी जनगणना. आणि प्रश्न फक्त जर असा आला तर 2011ची जनगणना ही भारताची कितवी जनगणना होती? तर भारताची 15वी जनगणना होती. भारताची किती? 15वी जनगणना होती. परंतु पहा मित्रांनो प्रश्न जर असा आला तर 2011ची जनगणना ही भारताच्या स्वातंत्र्यानंतरची कितवी जनगणना होती? तर ती 7वी जनगणना होती. पुढे पहा मित्रांनो राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ मित्रांनो हे धुळे या शहरामध्ये. व्हेरी IMP क्वेश्चन आहे मित्रांनो यामधले सर्वच क्वेश्चन जे की मित्रांनो मागच्या वेळेस परीक्षेला आलेले प्रश्न ज्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ कुठे आहे? तर राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ धुळे या शहरामध्ये आहे. आणि मित्रांनो हे जे काही PDF बनवण्यासाठी मित्रांनो जवळपास 4 ते 5 दिवसाचा कालावधी लागलेला आहे मित्रांनो. आणि आगामी जे काय 2 दिवसात पोलीस भरती आलेले आहे आणि जे काय आरोग्य विभाग भरती आले त्यासाठी मित्रांनो असे फास्ट लेक्चर घेणे खूप महत्त्वाचं होतं. जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन मागच्या परीक्षेला येऊन गेले ते क्वेश्चन यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. तर राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ कुठल्या शहरामध्ये? तर मित्रांनो धुळे या शहरामध्ये. मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीच्या मागच्या प्रश्नपत्रिका जर पाहिल्या तर मित्रांनो हा वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहे. तर राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ कुठे आहेत? तर राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ धुळे या जिल्ह्यामध्ये आहे. मोबाईल तंत्रज्ञानात नेहमी उल्लेख होत असलेली GSM मधील यस काय दर्शविते? तर पहा मोबाईल तंत्रज्ञानामध्ये नेहमी GSMचा उल्लेख केला जातो. यामध्ये यस काय दर्शवितं? तर यस हे सिस्टीम हे दर्शवत असतं. आदिवासी वन संरक्षण कायदा कोणत्या साली पारित करण्यात आला? तर आदिवासी वन संरक्षण कायदा हा 2004 साली पारित करण्यात आला आहे. आणि मित्रांनो 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. हा तलाठी भरती 2014 मध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये विचारलेला प्रश्न आहे की जागतिक आदिवासी दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक आदिवासी दिन हा 9 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो. बाभळी प्रकल्प कोणत्या 2 राज्यातील वादाचा मुद्दा आहे? तर बाभळी प्रकल्प जो आहे मित्रांनो महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश. तर पहा मित्रांनो त्यावेळेस महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश यामध्ये हा वादाचा मुद्दा होता. परंतु मित्रांनो बाभळी प्रकल्प हा महाराष्ट्र आणि आता तेलंगणाचा मुद्दा ठरलेला आहे. कारण की मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस पहा हे जे काय आंध्र प्रदेश आहे, आंध्र प्रदेशमधून सध्या तेलंगणा हे राज्य वेगळं झालेलं आहे. त्यामुळे जी काय आंध्र प्रदेशची काय बाउंड्री आहे मित्रांनो आता महाराष्ट्राला लागून नाही. त्यामुळे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये याचा आता संबंध येऊ शकत नाही. त्यामुळे जे काय बाभळी प्रकल्प आहे मित्रांनो महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यातील वादाचा मुद्दा ठरलेला आहे. आणि मित्रांनो बाभळी प्रकल्प हा नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवा बाभळी प्रकल्प कुठे? नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. पुढे पहा मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग मित्रांनो यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने ओळखला जातो. व्हेरी IMP क्वेश्चन आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग हा कोणत्या नावाने ओळखला जातो? तर यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने ओळखला जातो. प्लॅनेड इकॉनॉमी फॉर इंडिया. प्लॅनेड इकॉनॉमी फॉर इंडिया भारतासाठी आर्थिक नियोजन हा सिद्धांत कोणी मांडले आहे? तर हा M विश्वेश्वरय्या यांनी मांडलेला आहे. मित्रांनो हा ग्रामसेवक भरतीला विचारलेला प्रश्न आहे. हा ग्रामसेवक भरतीला विचारलेला प्रश्न आहे. मित्रांनो सर्व प्रश्न हे मागच्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहे. तर पहा मित्रांनो भारतासाठी नियोजन अर्थव्यवस्था हा कोणी सिद्धांत मांडला? तर हा M विश्वेश्वरय्या यांनी मांडलेला आहे. पुढे पहा अमेरिकेमध्ये स्थापन झालेल्या कोणत्या गुरुद्वारास नुकतीच 100 वर्ष पूर्ण झालेले आहे? तर मित्रांनो स्टॉकटोन गुरुद्वार साहिब हे जे काय अमेरिकेमध्ये जे काय गुरुद्वार स्थापन झाले याला नुकतेच 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्याचं नाव काय? स्टॉकटोन गुरुद्वार साहिब हे याचं नाव आहे. हे अमेरिकेमध्ये आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यातील एका दलित वस्तीस नुकतेच म्यानमारच्या नेत्या ऑंग सान सू की यांचे नाव देण्यात आले? तर मित्रांनो आंध्र प्रदेश या राज्यामध्ये जी काही एक वस्ती आहे मित्रांनो त्याला म्यानमारची जे काही गांधीवादी नेते आहेत ऑंग सान सू की यांचं नाव हे यांना देण्यात आलेलं आहे. ह्या गांधीवादी नेते आहेत लक्षात ठेवा. पुढे पहा मित्रांनो बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नुकतेच पाकिस्तानने भेटीदरम्यान तक्षशिला या प्राचीन शहराची भेट दिली. तक्षशिला हे पाकिस्तानातील कोणत्या प्रांतात आहे? तर पहा प्रश्न काय आहे? तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नुकतेच पाकिस्तानाला भेट दिली. तर तक्षशिला या ठिकाणी त्यांनी या भेट दिलेली आहे. तर तक्षशिला हे पाकिस्तानमध्ये कुठल्या प्रांतामध्ये आहे? तर मित्रांनो तक्षशिला आहे पाकिस्तानमध्ये पंजाब या प्रांतामध्ये. कुठल्या? पंजाब या प्रांतामध्ये आहे. पुढे पहा
नुकतेच कोणत्या देशातील संसदेने 1984 सालच्या शीख विरोधी दंग्यांना जातीसंहार म्हणून निवेद जाहीर केले आहे? तर ऑस्ट्रेलिया देशाने केलेले आहे. पुढे पहा मित्रांनो, डिसेंबर 2012मध्ये आयोजित बारामती येथे होणाऱ्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष. तर पहा मित्रांनो, हा जुना प्रश्न हा विचारला जाणार नाही. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जारी केलेल्या आर्थिक विकास सूचीमध्ये भारताचा क्रमांक हा 40वा लागतो. 2012चा इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर गुलजार यांना देण्यात आलेला आहे. 2011च्या जनगणनेनुसार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कुठला? तर मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जो काही जिल्हा आहे तो नंदुरबार जिल्हा आहे. कुठला? नंदुरबार जिल्हा आहे. आणि 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक स्त्री साक्षरतेचा जिल्हा जर विचारला तर मुंबई उपनगर हा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक स्त्री साक्षरतेचा जिल्हा आहे. 11व्या योजने सर्वाधिक खर्चाच्या पहिल्या 3 क्षेत्राचा उतरता क्रम लावा. म्हणजे 11वी जी काय योजना होती त्यामध्ये सर्वाधिक खर्चाच्या 3 योजना आहेत. तर यामध्ये पहा, ऊर्जा, सामाजिक सेवा, वाहतूक आणि पुढे पहा, लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही? तर मधुमेह विकार नियंत्रित करता येत नाही. कोणत्या कायद्याद्वारे मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले होते? हा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. तर कुठला जो कायदा आहे की जे मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले होते? तर मित्रांनो, 1909चा मोर्लो मिंटो कायदा. 1909चा मोर्लो मिंटो कायदा आहे, याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ देण्यात आलेले होते. पुढे पहा मित्रांनो, सन 1848 ते 1856 दरम्यान अनेक संस्थाने खालसा कोणी केली? तर पहा मित्रांनो, 1848 ते 1856 या दरम्यान भारताचे व्हाईसरॉय कोण होते? तर कोण होते मित्रांनो? ते होते लॉर्ड डलहौसी. कोण होते? लॉर्ड डलहौसी. आणि मित्रांनो, यांच्याच काळामध्ये भारतामध्ये सर्वप्रथम रेल्वे सुरू झालेले ती मित्रांनो पहा, तारीख लक्षात ठेवा, 16 एप्रिल 1853मध्ये 16 एप्रिल 1853मध्ये भारतामधील पहिली रेल्वे धावलेली आहे. कोणामध्ये? भारतामध्ये पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे या 2 शहराच्या दरम्यान धावलेली आणि ती एकूण 34 किलोमीटर धावली होती. हा सुद्धा मुद्दा लक्षात ठेवा. आणि ती कोणाच्या? लॉर्ड डलहौसीच्या काळात धावलेली आहे. प्रश्न जर असा विचारला तर मित्रांनो, भारतामध्ये जी काही रेल्वेची सुरुवात झाली त्यामुळे रेल्वेचे सर्वाधिक जाळे कोणत्या गव्हर्नरच्या काळामध्ये निर्माण करण्यात आले? तर मित्रांनो, लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये रेल्वेचे जाळे सर्वात जास्त निर्माण करण्यात आलेले. प्रश्न महत्त्वाचा मुद्दा काय मित्रांनो? 1848 ते 1856च्या दरम्यान अनेक संस्थाने खालसा कोणी केली? तर लॉर्ड डलहौसी यांनी जी काही संस्थाने ती खालसा केलेली आहेत. रिकाम जागा रोजी उठावाचा पहिला भडका बराकपूर येथील लष्करी छावणीमध्ये उडाला होता. तर मित्रांनो, 10 मे 1857 रोजी बराकपूरच्या छावणीमध्ये हा भडका उडालेला होता. कधी? 10 मे. तर मित्रांनो, हा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारलेला आहे. 10 मे 1857 रोजी 1857च्या उठावाला सुरुवात बराकपूरच्या छावणीमध्ये झाली असून नियोजित तारीख कुठली होती? तर मित्रांनो, नियोजित तारीख होती 31 मे. म्हणजे पहा मित्रांनो, जे काही भारताचे जे काही इंग्रजाच्या सैन्यामध्ये जे काही भारताचे सैनिक होते मित्रांनो, त्यांनी काय उठावाची सुरुवात ही 31 मे रोजी करायची ठरविली होती. कधी? 31 मे रोजी 1857 रोजी करायचे ठरविले होते. परंतु मित्रांनो, वासुदेव बळवंत फडके यांनी पहा बराकपूरच्या छावणीमध्ये 10 मे 1857 रोजी या उठावाला सुरुवात केलेली. नियोजित तारीख जर विचारली तर 31 मे होती. पुढे पहा मित्रांनो, खालीलपैकी रिकाम जागा येथे 1857चा उठाव झाला होता. तर मित्रांनो, मद्रास या ठिकाणी 1857चा उठाव झाला होता. पुढे पहा, चौरी चौरा घटनेचे रिकाम जागा आंदोलन संपुष्टात आले. तर चौरी चौरा या घटनेने मित्रांनो असहकार आंदोलन संपुष्टात आलेले. चौरी चौरा घटना कधी घडली होती? मित्रांनो, असहकार आंदोलन 1920 मध्ये सुरू झालेले. कधी? 1920 मध्ये सुरू झालेले. आणि असहकार आंदोलनाचं नेतृत्व महात्मा गांधी यांनी केलं होतं. तर मित्रांनो, 1922 मध्ये चौरी चौरा हे आंदोलन मागे घेण्यात आलं. याचं कारण असं होतं मित्रांनो, जे काय असहकार आंदोलन होतं यामध्ये अहिंसाचा मार्ग यामध्ये स्वीकारण्यात आला होता. त्यामुळे मित्रांनो पहा, 1922 रोजी उत्तर प्रदेशातील चौरी चौरा या ठिकाणी संतप्त पहा, जे काही मित्रांनो जे काही इंग्रजांचे पोलीस होते त्यांनी जे काही तो आंदोलन जे चाललं होतं मित्रांनो, हे असहकारचे आंदोलन चालू होतं. यावर जे काही त्यांनी गोळीबार केला होता, लाठीचार्ज यावर केला होता. त्यामुळे मित्रांनो, जे काही संतप्त जे काही हे होते आपले आंदोलन करणारे, त्यांनी मित्रांनो जी पोलीस चौकी यालाच आग लावून दिली. त्यामुळे मित्रांनो, या आगीमध्ये एकूण इंग्रजांचे 22 पोलीस या ठिकाणी ठार झाले होते. त्यामुळे मित्रांनो, महात्मा गांधी यांनी हे आंदोलन मागे घेतलेलं होतं. असहकार आंदोलन कधी? 1922 मध्ये चौरी चौरा या ठिकाणी घडलेलं आहे मित्रांनो. आणि 1922 मध्ये असहकार आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे. रयतवारी पद सर्वप्रथम कोठे सुरू करण्यात आली? तर रयतवारी पदच मित्रांनो मद्रास या प्रांतामध्ये, मद्रास म्हणजे चेन्नई या ठिकाणी सुरू करण्यात आली होती. तर पहा, बल्लारपूर कागदगिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर जिल्ह्यात आहे.
राज्यातील पहिले कायमस्वरूपी बाल न्यायालय नाशिक या ठिकाणी आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपण पाहिलेलं आहे. तर मित्रांनो पुढे जाऊयात. आता पुढे पहा, केंद्रीय नियोजन मंडळ खालीलपैकी कोणत्या अधिष्ठान कार्य करते? तर मित्रांनो जे काही केंद्रीय नियोजन मंडळ आहे, आता नियोजन मंडळाच्या जागेवर मित्रांनो आता नीती आयोग निर्माण करण्यात आले. पहिले जे काही मित्रांनो नियोजन मंडळ होतं त्याच्या जागेवर मित्रांनो नीती आयोग नेमण्यात आलेले आहे. आणि नीती आयोगाचे जर अध्यक्ष विचारलं तर नीती आयोगाचे अध्यक्ष मित्रांनो नेहमी पंतप्रधान असतात. कोण असतात? पंतप्रधान असतात. आणि जे काही नीती आयोगाचे जे काही कार्यभार आहे मित्रांनो पंतप्रधानाच्या कार्यालयाच्या अंदरमध्ये चालत असतो. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत खालीलपैकी कशात घट झाली होती? तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये मित्रांनो किंमतीचा निर्देशांक याच्यामध्ये घट झालेली होती. महाराष्ट्रात जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर महाराष्ट्रामध्ये जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे जे काही अध्यक्ष असतात मित्रांनो ते कोण असतात? पालकमंत्री असतात. महाराष्ट्रातील जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे जे काही अध्यक्ष असतात ते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतात. तर पहा मित्रांनो कधी कधी असं विचारलं जाईल की महाराष्ट्रामध्ये जे काही जिल्हा नियोजन मंडळ आहे, जिल्हा नियोजन मंडळ व विकास मंडळ याचे सचिव कोण असतात? तर विभागीय आयुक्त हे याचे सचिव असतात. पुढे पहा, 1936 मध्ये नियोजन करा अन्यथा नष्ट व्हा असा भारतीय जनतेला कोणी संदेश दिला? तर एम विश्वेश्वरय्या यांनी दिलेला आहे. 1936 मध्ये नियोजन करा अन्यथा नष्ट व्हा असा जो काही संदेश भारतीयांना दिलेला आहे तो कोण दिला? एम विश्वेश्वरय्या यांनी दिलेला आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले? मित्रांनो हा व्हेरी IMP क्वेश्चन आहे, खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. जी काय भारताची पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? 1951 मध्ये भारतामध्ये पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली होती. आणि पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये मित्रांनो कुठले प्रकल्प हाती घेण्यात आले? तर पहा, भाकरा नांगर प्रकल्प, त्याच्यानंतर सिंद्री. तर भारतातील पहिला खत कारखाना कुठला आहे? तर सिंद्री. मित्रांनो झारखंड या राज्यामध्ये हा मित्रांनो ग्रामसेवक भरतीला विचारलेला प्रश्न आहे. नाशिकमध्ये प्रश्न विचारला होता की भारतामध्ये पहिला खताचा कारखाना कुठे सुरू झालेला आहे? तर भारतामध्ये पहिला खताचा कारखाना सिंद्री, झारखंड या ठिकाणी सिंद्री या ठिकाणी सुरू झालेला आहे. आणि हा पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झालेले आहे. पुढे पहा मित्रांनो, भारत सेवा कर लागू करण्यासाठी कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली? तर भारत सेवा कर लागू करण्यासाठी कुठली घटना दुरुस्ती करण्यात आली? 88वी घटना दुरुस्ती करण्यात आली. घटनेत बजेटला काय म्हणून संबोधले जाते? तर जी काय भारताची राज्यघटना यामध्ये मित्रांनो बजेट याला काय म्हणून संबोधले जातं? तर बजेटला मित्रांनो, बजेट हा इंग्लिशमधला शब्द आहे तर त्याला काय संबोधले जाते? तर वार्षिक वित्तीय विवरणपत्र, वार्षिक वित्तीय विवरणपत्र संबोधले जाते. तर मित्रांनो पहा, भारतामध्ये दरवर्षी जे काय बजेट आहे ते सादर केलं जातं. तर ते कोणाद्वारे सादर केलं जातं? जे काय भारताचे जे काय वित्तमंत्री असतात त्यांच्याद्वारे हे बजेट सादर केलं जातं. हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर भारताचे सध्या वाणिज्य मंत्री कोण आहे ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रात कोणत्या पिकाकरिता इक्रिशॉट हे तंत्रज्ञान वापरले जाते? तर महाराष्ट्रामध्ये भुईमुग या पिकासाठी मित्रांनो इक्रिशॉट हे तंत्रज्ञान वापरले जाते. पुढे पहा, खालीलपैकी कोणती पैकी रब्बी ज्वारी संशोधन केंद्र माहोळ येथून निर्माण करण्यात आले? तर मित्रांनो पहा, रब्बी ज्वारी म्हणजे जी काय आपली उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये जी काय ज्वारी घेतली जाते त्याला मित्रांनो पहा, शेतीमध्ये जे काय पावसाळी पिके घेतली जातात त्याला खरीप पिके असे म्हणतात. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, हा सुद्धा विचारलेला आहे. जे पावसाळ्यामध्ये जे काही पिके घेतले जातात त्याला खरीप पिके असे म्हणतात आणि हिवाळ्यामध्ये जे काही पिके घेतले जातात मित्रांनो त्याला रब्बी पिके असे म्हणतात. हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. तर पहा, मालदांडी या ठिकाणी निर्माण करण्यात आले. मालदांडी ही ज्वारीचा एक प्रकार आहे. भारतात हरित क्रांती कोणत्या वर्षी सुरू झाली? तर भारतामध्ये हरित क्रांती मित्रांनो 1966 ते 67 मध्ये सुरू झालेली आहे. भारतामध्ये हरित क्रांती कधी सुरू झाली? ते 1966 ते 67 मध्ये सुरू झालेली आहे. आणि जागतिक हरित क्रांतीचे जनक विचारले तर नॉर्मन बोरलॅग आहेत. आणि भारताच्या हरित क्रांतीचे जनक जर विचारले तर वर्गीस कुरियन आहे. आणि महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक जर विचारले तर मित्रांनो स्वामीनाथन हे महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक आहेत. देशातील पहिले भारतरत्न पुरस्कार विजेते मुख्यमंत्री कोण? तर देशातील पहिले भारतरत्न पुरस्कार विजेते जे काय मुख्यमंत्री आहेत मित्रांनो गोविंद वल्लभ पंत आहेत. कोण? गोविंद वल्लभ पंत हे आहेत की जे पहिले भारतरत्न पुरस्कार मिळणारे मुख्यमंत्री आहेत. खालीलपैकी कोणते एक पीक लागवडीसाठी महाराष्ट्रात सर्व हंगामामध्ये घेतले जाते? तर सूर्यफूल हे पीक मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्व हंगामामध्ये घेतलं जाते. 2011च्या साहित्य अकादमी पुरस्कारासाठी कवी ग्रेस यांना कोणत्या साहित्य निर्मितीसाठी बहाल करण्यात आला होता? तर वाऱ्याने हालते रान. तर मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला विचारला जाणार नाही, परंतु मित्रांनो प्रश्न असा विचारला जाईल की वाऱ्याने हलते रान हे जी काय कादंबरी ही कोण लिहिलेली आहे? तर मित्रांनो वाऱ्याने हलते रान ही कादंबरी मित्रांनो कोण लिहिलेली आहे? तर कवी ग्रेस यांनी लिहिली. कोणी? कवी ग्रेस यांनी लिहिलेली आहे. लक्षात ठेवा, वाऱ्याने हलते रान ही कादंबरी कोण लिहिली? तर कवी ग्रेस यांनी लिहिलेली आहे.
कोणत्या वर्षातील भारतीय लोकसंख्या इतिहासातील महाविभाजन वर्ष म्हणून ओळखले जाते? मित्रांनो, हा व्हेरी IMP क्वेश्चन आहे. कोणत्या वर्षाला भारतातील लोकसंख्या इतिहासातील महाविभाजन वर्ष म्हणून ओळखले जाते? तर 1921 हे जे काय वर्ष आहे मित्रांनो, याला महाविभाजनाचे वर्ष म्हणून ओळखले जातात. मित्रांनो, मोस्ट IMP क्वेश्चन आहे. हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे मित्रांनो, खूप वेळेस परीक्षेला विचारलेला आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात स्त्री पुरुष प्रमाण किती आहे? तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील स्त्री पुरुष प्रमाण 925 एवढं आहे. पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामांतर काय होते? तर पूर्वी मित्रांनो जे काय कुलाबा जिल्हा होता त्याचे आता रायगड नाव करण्यात आले. म्हणजे पहा, रायगड जिल्ह्याचं जुने नाव कुलाबा आहे. स्त्री पुरुष दोहांना समान कामाचे समान वेतन हे तत्व भारतीय राज्यघटनेत कुठे आढळते? तर पहा, स्त्री व पुरुष यांना समान कामासाठी समान वेतन हे तत्व भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये आढळते. पहा, स्त्री व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन हे मार्गदर्शक तत्वामध्ये दिलेले आहे. ठक्कर बापा यांनी रिकाम जागा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. तर ठक्कर बापा यांनी आदिवासी क्षेत्रामध्ये खूप काही महत्त्वाचं कार्य केलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ठक्कर बापा यांना आदिवासीचा नेता म्हणून ओळखलं जातं. तर ठक्कर बापा हे आदिवासीचे नेते म्हणून ओळखले जातात. तर यांचा असा उल्लेख महात्मा गांधी यांनी केलेला आहे. ठक्कर बापा हे खूप महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे मित्रांनो. आदिवासी समाजाच्या विकासासाठी यांनी खूप काही महत्त्वाचं कार्य केलं आहे. त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा, ठक्कर बापा हे आदिवासी विकास कल्याणासाठी संबंधित असलेले व्यक्ती आहेत. पुढे पहा मित्रांनो, रिकाम जागा यांनी रत्नागिरी येथे पतित पावन मंदिर बांधलेले आहे. तर मित्रांनो, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरी या ठिकाणी पतित पावन मंदिर बांधलेले आहे. मित्रांनो, कधी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी मित्रांनो हमेशा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मित्रांनो 1904 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी यांनी कुठली संस्था स्थापन केली? तर मित्रमेळा ही संस्था स्थापन केली होती. कुठली? मित्रमेळा. पुढे पहा, त्याचंच पुढे नाव मित्रांनो अभिनव भारत असे करण्यात आहे. पहा, मित्रमेळा याची संस्था ही जी काही संस्था आहे मित्रांनो 1900 मध्ये त्यांनी नाशिक या ठिकाणी स्थापन केली. आणि 1904 मध्ये मित्रांनो त्याचं काय नामकरण करण्यात आलं? तर त्याचं नामकरण करण्यात आलं होतं मित्रांनो अभिनव भारत असं त्याचं नामकरण करण्यात आलं होतं 1904 मध्ये. अमरावती येथे सन 1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर अमरावती या ठिकाणी 1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केलेली आहे. रिकाम जागा हा महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर म्हणजे 1891 मध्ये प्रकाशित झाले. तर महात्मा फुले यांचा मरणोत्तर प्रसारित झालेला ग्रंथ कुठला? तर सार्वजनिक सत्यधर्म आहे. मित्रांनो, सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ कोणी लिहिला? तर महात्मा फुले यांनी लिहिला आहे. आणि मित्रांनो पहा, महात्मा फुले यांनी हा डाव्या हाताने ग्रंथ लिहिलेला आहे. कारण की मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांना मित्रांनो हा ग्रंथ लिहित असताना त्यांच्या म्हणजे काय त्यांना पॅरालिसिस झाला होता. उजव्या साईडने त्यांना पॅरालिसिस झालेला असल्यामुळे त्यांनी डाव्या हाताने हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर मित्रांनो त्यांच्या मरणोत्तर हा प्रकाशित झालेला ग्रंथ आहे. कुठला? सार्वजनिक सत्यधर्म. आणि मित्रांनो हा सार्वजनिक सत्यधर्म अमेरिका जनतेला समर्पित केलेला ग्रंथ आहे. लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणास काळकर्ते प्रांजपे म्हणून ओळखले जाते? तर रघुनाथ प्रांजपे यांना काळकर्ते प्रांजपे म्हणून ओळखले जाते. आमचे दोष आम्हाला कधी दिसू लागतील हा निबंध कोणी लिहिला? तर आमचे दोष आम्हाला कधी दिसू लागतील हा ग्रंथ गोपाळ गणेशकर आगरकर यांनी लिहिलेला आहे. आमचे दोष आम्हाला कधी दिसू लागतील मित्रांनो व्हेरी IMP क्वेश्चन आहे. आमचे दोष आम्हाला कधी दिसू लागतील हा ग्रंथ गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिलेला आहे. खालीलपैकी कोणी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षपद भूषविले होते? तर खालीलपैकी कोणी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षपद भूषविलेले होते? तर शाहू महाराज यांनी भूषविलेले आहे. तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोण केली? तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना जे मित्रांनो विठ्ठल रामजी शिंदे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना पुणे या शहरामध्ये केलेली आहे. सबभूमी गोपाल की जय जगत या घोषणाचे सत्य विचार कोणाचे श्रेय आहे? तर मित्रांनो सबभूमी गोपाल की जय जगत हे जी घोषणा आहे मित्रांनो ही कोणाची आहे? तर विनोबा भावे यांची. विनोबा भावे नेहमी म्हणायचे सब जी काय भूमी आहे ती गोपालची आहे आणि जय जगत हा जो नारा आहे तो विनोबा भावे यांनी दिलेला आहे. आणि विनोबा भावेविषयी लक्षात ठेवा, विनोबा भावे कोण होते? तर मित्रांनो रॉमन मॅग्सेस पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत? तर विनोबा भावे हे रॉमन मॅग्सेस पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय आहेत. आणि विनोबा भावे यांना काय म्हणतात? तर विनोबा भावे हे पहिले भूमिगत चळवळीचे नेते होते. भूदान चळवळीची जी काही सुरू केली ती विनोबा भावे यांनी सुरू केलेली आहे. लक्षात ठेवा. भारतीय सामाजिक परिषदेच्या स्थापनेस श्री न्यायमूर्ती रानडे यांना जाते. कोणत्या वर्षी या परिषदेची स्थापना करण्यात आली? तर भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली? व्हेरी IMP क्वेश्चन आहे मित्रांनो. तर भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना 1887 मध्ये केलेली आहे. मित्रांनो हे जे काय आपला व्हिडिओ मित्रांनो जे काही पोलीस भरती 2 दिवस आले त्यासाठी मित्रांनो हा खूप महत्त्वाचा जो व्हिडिओ ठरणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जे काही मित्र आपले पोलीस भरतीची तयारी करत असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना 1887 मध्ये कोण केली? न्यायमूर्ती रानडे यांनी केली.
कानडे यांनी केलेले आहे। आणि मित्रांनो जी काय राष्ट्रीय सभा आहे म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 मध्ये झाली होती। तर राष्ट्रीय सभेला राष्ट्रीय सभा हे नाव कोणी दिलेलं आहे? तर मित्रांनो याला लोकमान्य टिळक यांनी राष्ट्रीय सभेला राष्ट्रीय सभा हे नाव दिलेलं आहे, लक्षात ठेवा। पुढे पहा, संगीत कला केंद्राच्या वतीने दिला जाणारा आदित्य विक्रम बिर्ला कला शिखर पुरस्कार यावर्षी कोणाला देण्यात आला? तर मित्रांनो मनुभाई वाईकर यांना देण्यात आला आहे। मित्रांनो ही जुनी प्रश्नपत्रिका आहे, त्यामुळे मित्रांनो हा प्रश्न विचारला जाणार नाही। पुढे पहा मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनात हजर नव्हते? तर पहा, राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात कोण हजर नव्हते? तर महात्मा गांधी राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये हजर नव्हते। आणि राष्ट्रीय सभेचं जे काही पहिलं अधिवेशन आहे त्याचे अध्यक्ष कोण होते? तर व्यामेशचंद्र बॅनर्जी राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते। आणि राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाला मित्रांनो भारतामधून एकूण 72 प्रतिनिधी हजर होते। हा सुद्धा प्रश्न PSI भरतीला विचारलेला आहे की भारताची जी काही पहिली राष्ट्रीय सभा भरली होती यामध्ये मित्रांनो एकूण किती सदस्य हजर होते? तर एकूण 72 सदस्य हजर होते। भारतातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते? तर भारतातील पहिले कृषी विद्यापीठ कुठले आहे? तर मित्रांनो JB कृषी पंत हे जे काही विद्यापीठ आहे मित्रांनो हे पतनगर या ठिकाणी असून हे हरियाणा या राज्यामध्ये हे भारतातलं पहिलं कृषी विद्यापीठ आहे। कुठलं? JB पंत कृषी विद्यापीठ पतनगर हे हरियाणा या राज्यामध्ये, आणि हे मित्रांनो भारतातलं पहिलं कृषी विद्यापीठ आहे। वंदे मातरम हे वृत्तपत्र अरविंद घोष चालवित होते, तर त्यांचे बंधू बारिंद्र घोष हे रिकाम जागा वृत्तपत्र चालवत होते। तर पहा, वंदे मातरम हे वृत्तपत्र कोण चालवते? अरविंद घोष हे वंदे मातरम वृत्तपत्र चालवत होते, तर त्यांचेच बंधू बारिंद्र घोष हे युगांतर हे वृत्तपत्र चालत होते। महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा। 1919 साली भरलेल्या अखिल भारतीय खिलाफत चळवळीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? तर पहा, 1919 साली भरलेल्या अखिल भारतीय खिलाफत चळवळीचे अध्यक्ष म्हणून महात्मा गांधी यांची निवड करण्यात आलेली होती। पुढे पहा मित्रांनो, खालीलपैकी कोणी देशी वृत्तपत्र कायदा संमत करून भारतीय रोष ओढून घेतला होता? तर खालीलपैकी कोणी देशी वृत्तपत्र कायदा संमत करून भारतीयांचा रोष ओढून घेतला होता? तर लॉर्ड लिटन। तर पहा मित्रांनो 1878 मध्ये लॉर्ड लिटन यांनी एक वृत्तपत्र बंदी आणणारा कायदा संमत केला होता। म्हणून मित्रांनो लॉर्ड लिटन जे आहेत मित्रांनो यांनी आपल्या जे काही भारताची जे काही जनता आहे त्यांचा रोष ओढून घेतला होता। लॉर्ड लिटन यांनी वृत्तपत्रावर बंदी आणलेली होती। पुढे पहा मित्रांनो, आपण समाजवादी असल्याने काँग्रेसच्या कोणत्या अध्यक्षांनी स्पष्ट जाहीर केले होते? तर आपण समाजवादी असल्याचे काँग्रेसच्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जाहीर केले होते। तर आपण समाजवादी असल्याचे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जाहीर केलेले होते। आंध्र राज्य भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणत्या साली निर्माण झाले? तर पहा मित्रांनो, भारतामध्ये भाषिक तत्वावर निर्माण झालेलं पहिलं राज्य कुठलं आहे? तर ते आंध्र प्रदेश राज्य आणि 1953 मध्ये अस्तित्वात आलेलं राज्य आहे। चीनने भारतावर हल्ला केला त्यावेळी भारताचे संरक्षण मंत्री कोण होते? मित्रांनो व्हेरी IMP क्वेश्चन आहे। पहा मित्रांनो 1961 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले त्यावेळेस मित्रांनो भारताचे जे काय संरक्षण मंत्री कोण होते? तर VK कृष्ण मेनन होते। कोण होते? VK कृष्ण मेनन हे होते। पुढे पहा, कोणत्या खेळात भारताने पहिले कॉमनवेल्थ पदक मिळवले आहे? तर रेसलिंग या खेळामध्ये भारताने पहिले कॉमनवेल्थ पदक मिळवलेले आहे। धारा 371 कोणत्या दोन राज्याच्या विशेष व्यवस्थेशी संबंधित आहे? मित्रांनो हा प्रश्न हिंगोली तलाठी भरतीला विचारलेला प्रश्न आहे की 371 कलम हे जे काही मित्रांनो 371 हे जे काही कलम आहे कोणत्या दोन देशाच्या मध्ये आहे कोणत्या दोन राज्याशी संबंधित आहे? तर 371 हे जे काही कलम आहे मित्रांनो महाराष्ट्र आणि गुजरात यांच्याशी संबंधित असलेलं कलम आहे। कधी? 371 371 हे जे काही कलम आहे मित्रांनो हे भारत हे महाराष्ट्र आणि गुजरात या राज्याशी संबंधित आहे। तर 370 हे कलम मित्रांनो आता रद्द झालेले आहे, तर हे जम्मू आणि काश्मीर संबंधित असलेलं कलम होतं। पुढे पहा मित्रांनो, महात्मा गांधी यांनी सुरू केलेली चळवळ कुठली? तर मिठाचा कायदा मोडून महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली आणि 1930 मध्ये ही सुरू केलेली आहे। खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्ग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे? तर मित्रांनो NH7 म्हणजे नॅशनल हायवे 7 हा मित्रांनो भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे। मित्रांनो जेणेकरून तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये फायदा व्हावा या दृष्टिकोनातून मित्रांनो हे जे काही मोठं लेक्चर आहे मी तुमच्यासाठी घेत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे मित्रांनो एक व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत मित्रांनो हा नक्की शेअर करा। मित्रांनो 2 दिवसात पोलीस भरतीची परीक्षा आहे, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो 1 ते 2 तासामध्ये त्यांचं जीकेचं पूर्ण रिव्हिजन ह्या मित्रांचं होऊन जाईल। त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ नक्की त्या मित्रापर्यंत शेअर करा। कला व कलेचा प्रकार
करण्यासाठी 1954 मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आली होती? तर ललित कला अकादमीची स्थापना करण्यात आली. तर पहा मित्रांनो, आता YCMOU म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची याची स्थापना कधी 1888 मध्ये झाली. या ठिकाणी 89 येते, 1888 मध्ये झालेली आहे. मुलीचा जन्मदर वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती योजना सुरू केलेली आहे? तर मित्रांनो, मुलींचा जो काही जन्मदर आहे तो वाढविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुकन्या योजना सुरू केलेली आहे. कुठली सुकन्या योजना सुरू केलेली आहे? नवी दिल्ली येथील ऐजाबाद बाग सध्या कोणत्या नावाने ओळखली जाते? तर नवी दिल्ली येथील ठिकाणी मित्रांनो ऐजाबाद जी काय बाग आहे मित्रांनो शालिमार गार्डन म्हणून ओळखले जाते. कॅम्प्युटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या संचार नियमांना काय म्हटले जाते? तर कॅम्प्युटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या संचार नियमांना प्रोटोकॉल असे म्हटले जाते. हिमाचल प्रदेशात कोणता सण देशातील इतर स्थानापेक्षा 3 दिवस नंतर साजरा केला जातो? तर दसरा जो काही सण आहे मित्रांनो हिमाचल प्रदेशामध्ये जो काही दसरा हा सण आहे मित्रांनो 3 दिवसानंतर साजरा केला जातो. म्हणजे 3 दिवसानंतर, म्हणजे अगोदर सगळं भारतामध्ये दसरा हा सण साजरा होतो, त्याच्यानंतर 3 दिवसाच्या नंतर हिमाचल प्रदेशामध्ये हा सण साजरा केला जातो. पुढे पहा मित्रांनो, पूर्व घाटातील सर्वोच्च शिखर आर्माकोंडा हे कोणत्या भारतीय राज्यात आहे? तर मित्रांनो पहा, पूर्व घाटातील सर्वोच्च शिखर आर्माकोंडा मित्रांनो हे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे. भारतातील त्रिभुज प्रदेश तयार न होणारी नदी कोणती? तर भारतामध्ये त्रिभुज प्रदेश निर्माण न होणारी नदी नर्मदा नदी आहे. GIF चा विस्तार काय आहे? तर GIF चा विस्तार पहा ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मॅट आहे. ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मॅट आहे. हेमरू कला भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर हेमरू कला मित्रांनो कर्नाटक राज्याशी संबंधित आहे. कोणते भारतीय नृत्य सादीर नाच या नावाने प्रसिद्ध आहे? तर भारतनाट्यम हे नृत्य सादीर नाच या नावाने प्रसिद्ध आहे. भारतनाट्यम हे कुठल्या तामिळनाडू राज्याचं आहे आणि हे सादीर नाच म्हणून प्रसिद्ध आहे. बुद्ध मठासाठी प्रसिद्ध असलेले स्थान तंगाव हे कोणत्या राज्यात आहे? तर पहा बुद्ध मठासाठी प्रसिद्ध असलेले तवांग हे जे काही ठिकाण आहे मित्रांनो अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे. अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर आहे. राज्यातील महिला बालविकासासाठी काम करणारे कार्यकर्ते आणि संस्थांना कोणता पुरस्कार देण्यात येतो? तर राज्यातील जे काही मित्रांनो जे काही राज्यातल्या म्हणजे महाराष्ट्र राज्यातल्या जे काही महिला आहेत त्यांचा विकास करण्यासाठी जे काही कार्यकर्ते काम करतात त्यांना कुठला पुरस्कार दिला जातो? अहिल्यादेवी होळकर पुरस्कार त्यांना दिला जातो. भोपाळ वायू दुर्घटना मित्रांनो कधी घडली होती? तर भोपाळ वायू दुर्घटना मित्रांनो ही 1984 मध्ये घडलेली आहे आणि भोपाळ हे ठिकाण मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. ब्ल्यू प्रिंट फॉर सर्व्हायव्हल हे पर्यावरण विषयक पुस्तक रिकाम जागा यांनी लिहिलेले. तर पहा ब्ल्यू प्रिंट फॉर सर्व्हायव्हल हे जे काय पुस्तक आहे मित्रांनो सरलाबेन यांनी लिहिलेले आहे. कोणी? सरलाबेन यांनी लिहिलेले आहे. मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. कोणी लिहिले? ब्ल्यू प्रिंट फॉर सर्व्हायव्हल हे जे पुस्तक आहे मित्रांनो सरलाबेन यांनी लिहिलेले आहे. जागतिक जैवविविधता संवर्धन दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? जागतिक जैवविविधता संवर्धन दिन मित्रांनो 24 नोव्हेंबर हा दिवस साजरा केला जातो. पुढे पहा मित्रांनो, ज्ञानवाणी हा प्रकल्प कोणत्या संस्थेचा आहे? तर ज्ञानवाणी प्रकल्प हा इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचा प्रकल्प आहे. गोशीखुर्द हा प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? तर मित्रांनो गोशीखुर्द हा जो काही प्रकल्प आहे मित्रांनो हा वैनगंगा नदीवर बांधण्यात आला आहे. आणि मित्रांनो जर जिल्हा विचारला तर गोशीखुर्द हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? मित्रांनो हा पोलीस भरतीसाठी व साठी महत्त्वाचा प्रश्न आहे. तर गोशीखुर्द हा प्रकल्प मित्रांनो भंडारा जिल्ह्यामध्ये वैनगंगा नदीवर आहे. राजीव गांधी जीवनदायी योजना राज्यात केव्हा सुरू करण्यात आली? तर राजीव गांधी जीवनदायी योजना 2 जुलै 2012 मध्ये सुरू करण्यात आली आणि याचे नाव आता बदलून आता महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना सुरू करण्यात आलेले आहे. प्रश्न असा पण विचारला जाईल, पूर्वी राजीव गांधी जीवनदायी योजना ही जी काही योजना आहे मित्रांनो याचं नाव बदलून कोणतं ठेवण्यात आलं आहे? तर राजीव गांधी जीवनदायी योजना याचं नाव बदलून महात्मा ज्योतिबा फुले योजना असं नाव ठेवण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र शासन राजश्री शाहू महाराज यांचा जन्म दिन 26 जून काय म्हणून साजरा केला जातो? तर महाराष्ट्र राज्यामध्ये मित्रांनो 26 जून हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. कुठला? 26 जून हा दिवस राजश्री शाहू महाराजांचा जन्मदिवस आहे, हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती म्हणून निवडण्यात आले होते? तर मित्रांनो प्रणव मुखर्जीचं नेमकंच निधन झालेलं आहे. तर मित्रांनो प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार सुद्धा देऊन गौरविण्यात आलेले. तर प्रणव मुखर्जी हे भारताचे 13वे राष्ट्रपती होते. महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा.
लंडन ऑलिम्पिक 2012 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली होती? तर मित्रांनो हा प्रश्न जुना आहे. तर प्रश्न असा विचारला जाईल की 2020 मध्ये, म्हणजे पहा मित्रांनो, जे काय आता ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या 2020च्या आहे, त्यामुळे प्रश्न असाच विचारला जाईल की टोकियो या ठिकाणी 2020 मध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये भारताने एकूण पदके किती जिंकले? मित्रांनो हा लेटेस्ट मुद्दा आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मित्रांनो टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण 7 पदके जिंकले. त्यामध्ये मित्रांनो एक सुवर्ण पदक आहे जे की नीरज चोप्रा यांनी जिंकलेलं आहे. आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काय ऑलिम्पिक स्पर्धा यामध्ये जे काय ध्वज आहे याच्यामध्ये मित्रांनो एकूण 5 कलरचे जे काही वर्तुळ आहेत मित्रांनो, एकूण 5 कलरचे वर्तुळे असतात, लक्षात ठेवा. आणि ऑलिम्पिकमध्ये मित्रांनो सर्वाधिक पदके 2020च्या ऑलिम्पिकमध्ये कोणी जिंकले? तर मित्रांनो 2020च्या ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके अमेरिकेने जिंकले. 2 नंबर आहे मित्रांनो सर्वाधिक पदके अमेरिकेने जिंकले आणि 2 नंबर चीनचा लागतो, लक्षात ठेवा. पुढे पहा मित्रांनो, आणि 2024 मध्ये जे काय ऑलिम्पिक होणार आहेत मित्रांनो हे फ्रान्समध्ये होणार आहेत. हा सुद्धा मुद्दा लक्षात ठेवा. प्रश्न असा पण विचारला जाईल की 2024 मध्ये जे काय ऑलिम्पिक होणार आहे ते कुठल्या देशामध्ये होणार आहे? तर ते फ्रान्स देशामध्ये होणार आहेत. पुढे पहा मित्रांनो, मुंबईतील व्हिक्टोरिया गार्डनचे नामकरण कोणत्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाच्या नावावर करण्यात आलेले आहे? तर पहा मुंबईतील जे काही व्हिक्टोरिया गार्डन आहे त्याचं नाव आता राजमाता जिजाऊ असं करण्यात आलं आहे. कुठलं? राजमाता जिजाऊ असं करण्यात आलेलं आहे. रिकाम जागापैकी कॅम्प्युटरमधील मेमरी लोकेशन कोणते? तर कॅम्प्युटरमधील मेमरी लोकेशन कोणते? तर रजिस्टर हे कॅम्प्युटरमधील मेमरी एकक आहे. कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे? तर पहा कांचनगंगा हे जे काय राष्ट्रीय उद्यान आहे तर हे सिक्कीम राज्यात आहे. मित्रांनो हा पोलीस भरतीला खूप वेळेस रिपीट झालेला क्वेश्चन आहे. कांचनगंगा हे राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर कांचनगंगा हे जे काय राष्ट्रीय उद्यान आहे सिक्कीम या राज्यामध्ये आहे. शिप्रा नदीच्या उपनद्या सरस्वती व खान कोणत्या शहरात आहेत? तर शिप्रा नदीच्या उपनद्या सरस्वती व खान या इंदूर शहरामध्ये आहेत. आणि शिप्रा नदीवर मित्रांनो जो काय कुंभमेळा भरतो हा शिप्रा नदीवर भरत असतो. शिप्रा आणि महाराष्ट्राचं शिप्रा हे मध्य प्रदेशमध्ये आणि गोदावरी या ठिकाणी भरत असतो. गोदावरी नाशिक म्हणजे महाराष्ट्रामध्ये आहे. पुढे पहा मित्रांनो, पश्चिम बंगाल येथे विठूर मठाची स्थापना कोणी केली? तर पश्चिम बंगालमध्ये विठूर मठाची स्थापना जे काही बेलूर मठ आहे मित्रांनो, पश्चिम बंगालमध्ये जे काही बेलूर मठ आहे हा प्रश्न विचारला आहे. तर पश्चिम बंगालमध्ये बेलूर मठाची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे. पश्चिम बंगालमध्ये बेलूर मठाची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे. संयुक्त राष्ट्र 20 जून हा दिवस कोणत्या स्वरूपात साजरा करते? तर मित्रांनो 20 जून हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघ कुठला दिवस म्हणून साजरा करते? तर वर्ल्ड रिफ्युजी डे म्हणून साजरा करते. भारतातील कोणते ठिकाण प्रवासी पक्षासाठी प्रसिद्ध आहे जेथे त्यांचा मृत्यू होतो? तर मित्रांनो पहा, भारतातील कोणते ठिकाण प्रवासी पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे जेथे त्यांचा मृत्यू होतो? हे ठिकाण कुठलं आहे मित्रांनो? जतिंगा हे ठिकाण आहे. कुठलं? जतिंगा हे ठिकाण आहे. पुढे पहा मित्रांनो, एडमिरल ब्रेबॉज आणि मोनाकार्ज या कोणत्या प्राण्याच्या जाती आहेत? तर फुलपाखराच्या या जाती आहेत. टिहेरी बांध कोणत्या नदीवर आहे? मित्रांनो हा व्हेरी आयएमपी क्वेश्चन आहे. ते टिहेरी बांध कोणत्या नदीवर आहे? तर टिहेरी बांध मित्रांनो भगीरथी नदीवर. कुठल्या? भागीरथी नदीवर टिहेरी बांध आहे. पुढे पहा, कोणत्या व्यवसायातील लोकांना हिपोक्रेटिस शपथ घ्यावी लागते? तर मित्रांनो चिकित्सामध्ये हिपोक्रेटिसची शपथ घ्यावी लागते. कुठल्या व्यवसायामध्ये? तर हिपोक्रेटिसची शपथ घ्यावी लागते. तर चिकित्सा या विभागामध्ये हिपोक्रेटिसची शपथ घ्यावी लागते. लाहोर द्वार कोणत्या प्रख्यात स्मारकांचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते? तर लाल किल्ल्याचे लाहोर हे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. झेरॉक्स कॉर्पोरेशनचे लोके जीआर नेटवर्कसाठी कोणत्या प्रोटोकॉलचा विकास केला होता? तर इथरनेटचा विकास केला होता. डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स ॲप्लिकेशन लॅबोरेटरी कोठे आहे? तर डिफेन्स इलेक्ट्रिक ॲप्लिकेशन लॅबोरेटरी देहरादून या ठिकाणी आहे. पुढे पहा मित्रांनो, पटचित्र भारताच्या कोणत्या राज्याची लोकचित्रकला आहे? तर ओरिसा राज्यात आहे. पटचित्र भारतातील कुठल्या राज्याचं चित्रकला आहे? तर ओरिसा राज्याची आहे. खालीलपैकी कोणते व्हिटॅमिन पाण्यात विरघळू शकते? तर व्हिटॅमिन सी आणि क हे बी म्हणजे सी आणि क हे ब आणि क हे जीवनसत्व मित्रांनो पाण्यात विरघळणारं जीवनसत्व आहे. कुठलं? ब आणि क म्हणजे बी आणि सी हे जीवनसत्व पाण्यामध्ये विरघळतात. 1947 हैदराबाद संस्थानाशी बोलणी करण्यासाठी भारत सरकारने कोणाची नियुक्ती केली होती? व्हेरी आयएमपी क्वेश्चन आहे. तर 1947 मध्ये मित्रांनो तुम्हाला माहीत असेल ज्यावेळेस 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला तरी परंतु मित्रांनो हैदराबाद हे जे संस्थान आहे मित्रांनो निजामाच्या अधिपत्याखाली होतं. तर 1947 मध्ये हैदराबाद संस्थान हे भारतामध्ये विलीन करण्यासाठी कुठली समिती नेमण्यात आली होती? के.एम. मुन्शी ही समिती नेमण्यात आली होती. खालीलपैकी कोणते राज्य उत्तराखंडच्या सीमेला लागून आहे? तर हिमाचल प्रदेश हे राज्य उत्तराखंड राज्याच्या सीमेस लागून आहे. स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय
केंद्रीय शिक्षण मंत्री कोण होते? हा प्रश्न बऱ्याच वेळेस ग्रुप डी ला विचारलेला आहे. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? तर मौलाना अब्दुल कलाम आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. अलाई दरवाजा कोणत्या स्मारकाचा हिस्सा आहे? तर अलाई दरवाजा हा कुतुब मिनारचा हिस्सा आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे? तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटीमध्ये शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू विनू मंडक आहे. कोण आहे? विनू मंडक आहे, ज्यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिलं कसोटीमध्ये शतक केलेलं आहे, विनू मंडक. तर मित्रांनो पहा, नुकतीच आता भारताला ICC वर्ल्ड कप जिंकून देणारे महेंद्रसिंग धोनी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. तर मित्रांनो, त्यांनी शेवटचा सामना कुठल्या देशासोबत खेळला असा प्रश्न विचारला जाईल. तर त्यांनी शेवटचा सामना मित्रांनो न्यूझीलंड या देशाविरुद्ध खेळलेला आहे. महेंद्रसिंग धोनी आपल्या कारकिर्दीचा शेवटचा सामना न्यूझीलंड या देशासोबत खेळला, तर पहिला सामना बांगलादेश सोबत खेळलेला आहे. परमवीर चक्र कोणाच्या हस्ते प्रदान केले जाते? तर परमवीर जे काही चक्र आहे मित्रांनो, राष्ट्रपतीच्या हस्ते प्रदान केलं. कुंजू राणी देवी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर कुंजू राणी देवी हे नाव वेटलँटिक या खेळाशी संबंधित आहे. पुढे पहा, क्रिप्स मशीन अयशस्वी झाल्यानंतर कोणत्या आंदोलनाची सुरुवात झाली होती? तर मित्रांनो पहा, क्रिप्स जे काही मशीन इंग्रजांनी भारतामध्ये सुरू केली, ही अपयशी झाल्यानंतर कुठलंही आंदोलन भारतामध्ये सुरू झालं, तर भारत छोडो आंदोलन हे सुरू झालेलं होतं. पुढे पहा मित्रांनो, भारतीय संविधानातील कलम 50च्या अंतर्गत काय प्राधान्याने आहे? तर भारतीय संविधानाच्या कलम 50 मध्ये अंतर्गत न्यायपालिका व कार्यपालिका यांचे विभाजन आहे. म्हणजे काय मित्रांनो पहा, भारतीय राज्यघटनेत जे काय मित्रांनो कलम 50 आहे मित्रांनो, व्हेरी IMP कलम आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. जे काय भारतीय राज्यघटनेचं कलम 50 आहे मित्रांनो, जे काय आपली राजकीय व्यवस्था आहे, राजकीय व्यवस्था व न्याय व्यवस्था यांना वेगळं करण्याचं कार्य भारतीय राज्यघटनेतील कलम 50 करत असतं. म्हणजे जे काय भारतीय न्याय व्यवस्था आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्याही राजकीय नेत्याचा हस्तक्षेप चालणार नाही, हे कुठल्या 50 हे कलम सांगत असतं. पुढे पहा मित्रांनो, भारताच्या कोणत्या व्हाईसरायने पोर्ट ब्लेअरची स्थापना केली होती? तर पहा मित्रांनो, भारताच्या कोणत्या व्हाईसरायने पोर्ट ब्लेअरची स्थापना केली होती? लॉर्ड मियो यांनी केलेली आहे. आणि लॉर्ड मियो यांना आर्थिक विभाजनाचा जनक सुद्धा म्हणून ओळखले जाते. लॉर्ड मियो यांना भारताच्या आर्थिक विभाजनाचा जनक म्हणून सुद्धा ओळखले जाते. पुढे पहा मित्रांनो, गोलाकोंडा खान भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर गोलाकोंडा ही जी काय खान आहे मित्रांनो, भारतातील आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे. कुठल्या? आंध्र प्रदेश या राज्यामध्ये गोलाकोंडा ही खान आहे, आंध्र प्रदेश राज्यामध्ये. ब्रिक्स देशाच्या गटात सी या नावावरून रूप होणारा देश कोणता? तर पहा मित्रांनो, ब्रिक्समध्ये जे काही देश आहेत त्यांच्या नावावरून हे ब्रिक्स नाव देण्यात आले. तर जी काय मित्रांनो, जे काही सी आहे मित्रांनो कशाचं आहे? तर सी हे चीनचं आहे, लक्षात ठेवा. सी चीनचं आहे. बी जे आहे मित्रांनो ते ब्राझीलचं आहे. आर जे आहे ते रशियाचं आहे. आय जे आहे मित्रांनो इंडियाचं आहे. आणि सी जे आहे मित्रांनो सी चायनाचं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे ब्रिक्स. आणि जे काय मित्रांनो आता यस नाव लागलेले आहे, तर यस हे साऊथ आफ्रिकेचं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे ब्रिक्समध्ये किती देशाचा समावेश होतो पहा. बी म्हणजे ब्राझील, दुसरं आर म्हणजे रशिया, आय म्हणजे इंडिया, त्याच्यानंतर पहा मित्रांनो सी म्हणजे चायना आणि यस म्हणजे मित्रांनो यस म्हणजे काय? तर यस म्हणजे मित्रांनो या ठिकाणी साऊथ आफ्रिका. म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका यांचा समावेश ब्रिक्समध्ये होत असतो. आशियातील ताज्या पाण्याचा सर्वात मोठा तलाव कोणता? तर आशियामधील ताज्या म्हणजे गोड्या पाण्याचा सर्वात मोठा तलाव आहे मित्रांनो, तो उलर सराव आहे, ते जम्मू काश्मीर राज्यामध्ये आहे. सायलेंट व्हॅली कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो, सायलेंट व्हॅली ही केरळ राज्यामध्ये आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा, पोलीस भरतील विचारलेला प्रश्न आहे. सायलेंट व्हॅली कोणत्या राज्यात आहे? तर सायलेंट व्हॅली ही केरळ राज्यामध्ये आहे. जामनेर हे भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर जामनगर हे कोणत्या राज्यात आहे? तर जामनगर हे गुजरात राज्यामध्ये. जामनगर कुठे? गुजरात राज्यामध्ये. सध्याच्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत? तर मित्रांनो, सध्याच्या आता त्यावेळेची जी काही लोकसभा आहे त्यामध्ये विरोधी पक्षनेते कोण होते? त्यावेळेस सुषमा स्वराज होत्या. परंतु मित्रांनो, आता सध्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. पुढे पहा मित्रांनो, जगातील सर्वात लांब कालवा कोणत्या राज्यात आहे? तर जगातील सर्वात लांब कालवा हा मित्रांनो राजस्थान राज्यामध्ये. कुठला? राजस्थान राज्यामध्ये. पहा, जगातील सर्वात लांब कालवा कुठला आहे? तर राजस्थान राज्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. इंदिरा गांधी कालवा आहे, त्याचं नाव काय मित्रांनो? इंदिरा गांधी कालवा आहे. हा राजस्थान राज्यामध्ये आहे मित्रांनो. हा जगातील सर्वात लांब कालवा आहे. हा सुद्धा प्रश्न मित्रांनो IMP आहे. हिमालयाच्या रोहतांग खिंडजनी कोणत्या नदीचा उगम आहे? तर मित्रांनो, बियास या नदीचा उगम हा हिमालयामध्ये आहे आणि हा रोहतांग खिंडीजवळ होतो.
जम्मू काश्मीरमधील सलाल जलविद्युत प्रकल्प रिकाम जागा नदीवर आहे. तर जम्मू काश्मीरमधील सलाल जलविद्युत प्रकल्प हा चिनाब नदीवर आहे. कुठल्या? चिनाब नदीवर आहे. माउंट आबू हे पर्वत रांग कोणते आहे? तर अरवली पर्वतामध्ये माउंट आबू ही पर्वत रांग आहे. कुठे? माउंट आबू ही पर्वतरांग अरवली या पर्वतरांगेमध्ये आहे. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यावर आहे? तर मित्रांनो तिरुअनंतपुरमची जी काय राजधानी आहे मित्रांनो ती कुठे आहे? तर मित्रांनो 7 टेकड्यावर आहे आणि तिरुपुरंतमी ओडिसा राज्याची राजधानी आहे. शिवसमुद्रम धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर मित्रांनो शिवसमुद्रम हा जो काही धबधबा आहे मित्रांनो कावेरी नदीवर आहे आणि कर्नाटक राज्यामध्ये आहे. बऱ्याच खूप वेळेस परीक्षेला प्रश्न विचारलाय मित्रांनो, शिवसमुद्रम हा धबधबा कुठल्या नदीवर आहे? तर शिवसमुद्रम हा धबधबा मित्रांनो कावेरी नदीवर. कुठल्या? कावेरी नदीवर आणि हा कर्नाटक राज्यामध्ये आहे. पुढे पहा मित्रांनो, कोणत्या राज्यात देशातील पहिले गायीचे अभयारण्य स्थापन करण्यात आले? व्हेरी IMP क्वेश्चन आहे मित्रांनो. तर कुठल्या राज्यामध्ये देशातील पहिले गायीचे अभयारण्य स्थापन करण्यात आले? तर मित्रांनो मध्य प्रदेश राज्यामध्ये, भारतामध्ये मध्य प्रदेश या राज्यामध्ये गायीचे अभयारण्य स्थापन करण्यात आलेले. मध्य प्रदेश राज्यामध्ये. हा मित्रांनो व्हेरी IMP क्वेश्चन आहे कुठल्याही सुद्धा परीक्षेसाठी. रिकाम जागा हा देशातील भारतरत्नचा दुसऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे. तर मित्रांनो पद्मविभूषण हा म्हणजे भारताचा सर्वोच्च पुरस्कार कुठला आहे? तर मित्रांनो भारतरत्न जो काय पुरस्कार आहे मित्रांनो हा भारताचा सर्वोच्च पुरस्कार आहे. कुठला? भारतरत्न हा मित्रांनो भारताचा सर्वोच्च पुरस्कार आहे. आणि 2 नंबरचा पद्मविभूषण पुरस्कार आहे. लक्षात ठेवा. तर मित्रांनो पहा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कुठला होता? तर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा मित्रांनो क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार होता. लक्षात ठेवा. कारण की पहा होता म्हणजे भूतकाळामध्ये होता. लक्षात ठेवा. मात्र आता मित्रांनो 6 ऑगस्ट म्हणजे पहा मित्रांनो नुकतीच 6 ऑगस्ट 2021 मध्ये याचं नाव बदलण्यात आले. राजीव गांधी जो काही खेलरत्न पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार होता मित्रांनो याचं नाव बदलून आता सध्या काय केलेलं आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. जो की मित्रांनो हॉकीचे जादूगार यांचं नाव यांना देण्यात आले. तर याचं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच उत्तर सांगा. पुढे पहा मित्रांनो 1920 मध्ये भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर 1920 मध्ये जी काय अस्पृश्यता परिषद भरली होती तर मित्रांनो त्याचे अध्यक्ष कोण होते? छत्रपती शाहू महाराज होते. कोण होते? छत्रपती शाहू महाराज होते. आणि पहा मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या कलम 17 नुसार अस्पृश्यता पाळली जात नाही म्हणजे अस्पृश्यता पाळणाऱ्यावर गुन्हा केला जातो. पुढे पहा मित्रांनो इला भट्ट ह्या गांधीवादी समाजसेविका 1972 साली स्थापन झालेल्या कोणत्या गैरसरकारी संस्थेच्या संस्थापिका आहेत? पहा इला भट्ट ह्या गांधीवादी समाजसेविका आहेत. इला भट्ट प्रश्न असा विचारला जाईल की इला भट्ट ह्या कोण आहेत? तर इला भट्ट हा गांधीवादी समाजसेविका आहेत. कोण आहेत? गांधीवादी समाजसेविका आहेत. तर या कुठल्या संस्थेच्या संस्थापक आहेत? ते सेवा संस्थेच्या संस्थापक आहेत. रिकाम जागा या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखले जाते. तर मित्रांनो औरंगाबाद या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखले जाते. औरंगाबाद या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखले जाते. जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनचा गतिविषयक कुठला नियम लागू होतो? तर जेट विमानाच्या उड्डाणाला मित्रांनो 3रा नियम लागू होतो. जे काही न्यूटनने गतिविषयक 3 नियम मांडलेले त्यापैकी 3रा नियम हा न्यूटनचा गतिविषयक नियम जो आहे 3रा तो जेट विमानाला लागू होतो. दुधात रिकाम जागा या घटकाचे प्रमाण सर्वाधिक असते. तर शर्कराचे प्रमाण दुधामध्ये सर्वाधिक असते आणि दुधामध्ये जी काही शर्करा असते मित्रांनो त्याला लॅक्टोज असे म्हणतात. अतिप्रचंड खनिजामुळे चर्चेत असलेले पद्मनाभ स्वामी मंदिर कोणत्या राज्यामध्ये? तर पहा अतिप्रचंड खजिन्यामुळे चर्चेत असलेले पद्मनाभ जे काही मंदिर आहे मित्रांनो हा केरळ राज्यामध्ये आहे. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. राज्यघटना दुरुस्तीची पद्धती कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आले? तर भारताच्या राज्यघटनेमध्ये जर दुरुस्ती करायची असेल तर मित्रांनो 368 या कलमानुसार भारताच्या राज्यघटनेमध्ये दुरुस्ती केली जाते. कधी? 368 या कलमानुसार. आणि दक्षिण आफ्रिकेकडून हे कलम घेण्यात आलेलं आहे. गावातील कोतवालाची संख्या कशावरून ठरली जाते? तर गावातील कोतवालाची संख्या लोकसंख्येवरून ठरविली जाते आणि गावामध्ये कोतवालाची नेमणूक तहसीलदार करत असतात. आगरकर हे पंडिता रमाबाई यांच्या रिकाम जागा संस्थेचे शुभचिंतक होते. तर पहा आगरकर हे पंडिता रमाबाई यांच्या शारदा सदन या संस्थेचे संस्थापक होते. आणि मित्रांनो शारदा सदन ही संस्था पंडिता रमाबाई यांनी महिलांना जे काही ज्या पारिपत्य म्हणजे ज्या काही महिला मित्रांनो ज्यांना काही आधार नाही त्या महिलांसाठी हे स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि मित्रांनो महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी मित्रांनो रमाबाई यांच्या जी काही शारदा सदन ही संस्था स्थापन झाली होती यामध्ये जी काही एक विधवा होती मित्रांनो या विधवेसोबत विवाह केलेला आहे. कोणी केला आहे? तर धोंडो केशव कर्वे यांनी रमाबाई यांच्या शारदा सदन या संस्थेतील गोदूबाई या विधवेशी विवाह केलेला आहे. हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. अतिरिक्त मद्यपानाने रिकाम जागा कमतरता जाणवते. तर अतिरिक्त मद्यपानाने मित्रांनो थायमिनची कमतरता जाणवते.
हुंडरू धबधबा भारतात कोणत्या शहराजवळ आहे? तर हुंडरू धबधबा मित्रांनो भारतामध्ये रांची या शहराजवळ आहे. रांची ही कुठल्या राज्याची राजधानी आहे? तर मित्रांनो महेंद्रसिंग धोनी कुठल्या राज्याचे? त्याचीच ही रांची राजधानी आहे. तर त्या राज्याचं नाव तुम्ही मला सांगा. पुढे पहा मित्रांनो, फेकरी कोणता हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प मित्रांनो जळगाव जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्र जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. रिकाम जागा हा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे. तर संगमोर हा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे. 1917 व 1934 या दरम्यान महात्मा गांधी मुंबईत कोठे राहत असत? तर महात्मा गांधी 1917 ते 1934च्या दरम्यान मणिक भवन या ठिकाणी ते राहत होते. भारतीय सेनेच्या प्रथम एअर स्टेशनचे नाव काय आहे? तर भारतीय सेनेच्या प्रथम एअर स्टेशनचे नाव आहेत मित्रांनो INS गरुड. INS गरुड हे नाव आहे. पुढे पहा मित्रांनो, मणिकॉय, कदमत व बित्रा या कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे प्रांत आहेत? तर लक्षद्वीपचे हे प्रांत आहेत. कॅम्प्युटरच्या भाषेत SLIP चा विस्तार काय आहे? तर रिअल इंटरनॅशनल प्रोटोकॉल असा आहे. भारतीय पठारी प्रदेशात किती क्षेत्र व्यापलेले आहेत? भारतीय पठारी प्रदेशाने भारताचे मित्रांनो किती भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले? तर 12 लाख चौरस मीटर एवढे क्षेत्र व्यापलेले आहे. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेल्या भारतातील सर्वात मोठे पठार कुठले? तर नर्मदा नदीच्या दक्षिणेस असलेलं महाराष्ट्र पठार म्हणजे काय? महाराष्ट्राचा भाग. लक्षात ठेवा, म्हणजे त्याला दख्खनचे पठार सुद्धा म्हणतात. महाराष्ट्राला लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त आहे? तर मित्रांनो हा व्हेरी IMP क्वेश्चन आहे. महाराष्ट्राला लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त आहे? तर महाराष्ट्राला लागून मध्य प्रदेश या राज्याची सीमा सर्वात जास्त आहे, म्हणजे एकूण 8 राज्याशी भिडलेली आहे. महाराष्ट्राच्या रिकाम जागाकडे सातपुडा पर्वतरांगा व गाविलगडच्या टेकड्या आहेत. तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडे मित्रांनो सातपुडा पर्वतरांगा व गाविलगडच्या टेकड्या आहेत. परभणी व नांदेड जिल्ह्यात डोंगर रांगा काय म्हणतात? तर परभणी व नांदेड जिल्ह्यामध्ये जे काय डोंगर रांगा आहेत त्याला निर्मळ डोंगर रांगा असे म्हणतात. व्ही आकाराची दरी कशामुळे तयार होते? तर व्ही आकाराची दरी ही नदीच्या घर्षणामुळे तयार होत असते. लोह खनिजाचे साठे विदर्भात कोठे आढळतात? तर लोह खनिजाचे साठे विदर्भामध्ये कन्हाळा या ठिकाणी आढळतात. दगडी कोळशाच्या निकृष्ट दर्जाचा प्रकार कुठला? तर लिग्नाईट. लिग्नाईट म्हणजे पीठ हा दगडी कोळशाचा सर्वात निकृष्ट दर्जाचा प्रकार आहे. पुढे पहा, 52 दरवाजाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर 52 दरवाजाचे शहर म्हणून औरंगाबाद हे शहर ओळखले जाते. टेबल लँड नावाने कोणता भाग ओळखला जातो? तर टेबल लँड नावाने पाचगणी हा भाग ओळखला जातो. कोणत्या व्यक्तीला भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या दोन्ही विज्ञान शाखेमध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले आहे? तर मेरी क्युरी यांना. मित्रांनो हा व्हेरी IMP क्वेश्चन आहे. तर मित्रांनो मेरी क्युरी यांना भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या दोन्ही शाखेमध्ये पुरस्कार मिळालेला आहे. कुठला? नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या लागोवर या रिकाम जागा कशाचे चित्र आहे? तर धनेश याचे चित्र आहे. नॅसडॉकमध्ये प्रवेश मिळणाऱ्या प्रथम भारतीय कॅम्प्युटर कंपनी कोणती? तर पहा मित्रांनो, नॅसडॅकमध्ये प्रवेश मिळणारी पहिली भारतीय कॅम्प्युटर कोणती कंपनी आहे? तर मित्रांनो इन्फोसिस टेक्नॉलॉजी लिमिटेड. इन्फोसिस टेक्नॉलॉजी लिमिटेड ही कंपनी आहे. हाफलंग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे? तर हाफलंग हे पर्वतीय पर्वतस्थळ आहे मित्रांनो आसाम राज्यामध्ये. हाफलंग हा मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे. हाफलंग जे काय हाफलंग हे पर्यावरण स्थळ आहे मित्रांनो आसाम या राज्यामध्ये आहे. यलम्मा, महाकाली, मौस्मा, पोचमा आणि गुंडामा या देवताची पूजा कोणत्या सणा दिवशी केली जाते? तर बिहू या सणाच्या दिवशी केली जाते. तर पहा, बिहू हा सण मित्रांनो आसाम राज्याचा सण आहे. बिहू हा सण कुठल्या राज्याचा सण आहे हा प्रश्न विचारलेला आहे. तर बिहू हा सण मित्रांनो आसाम राज्याचा सण आहे. तर या सणाच्या दिवशी कुठल्या देवाची पूजा केली जाते? तर पहा, यल्लामा, महाकाली, मौसमा, पोचम्मा आणि गुंडामा या देवीची त्या ठिकाणी पूजा केली जाते. कुठल्या? आसाम राज्यामध्ये बिहू हा सण साजरा केला जातो. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो हा प्रश्न विचारलेला आहे. पोलीस भरतीला खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. तर पोलो खेळाचा जो काय उगम आहे मित्रांनो तर हा मणिपूर राज्यात होतो. पोलो खेळाचा उगम कुठे होतो? तर मणिपूर या राज्यामध्ये होतो. लक्षात ठेवा. स्वतंत्र भारतात जन्म घेऊन लोकसभेत सभापती असा मान मिळणारे पहिली व्यक्ती कोण आहे? तर स्वतंत्र भारतात जन्म घेऊन लोकसभेचे सभापती असा मान मिळणारे पहिले भारतीय कोण आहेत? तर GMP बालयोगी हे आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार कलम 199 काय आहे? तर भारतीय राज्यघटनेनुसार मित्रांनो कलम 199 काय आहे? तर हे कलम 199 कशाशी संबंधित आहे? तर पहा मित्रांनो व्हेरी IMP क्वेश्चन आहे. तर भारतीय राज्यघटनेतील कलम 199 हे ते धन विधेयकाशी संबंधित आहे. कशाशी? धन विधेयकाशी संबंधित आहे.
भारतातील सर्वात जुनी IIT कोठे आहे? तर भारतातील सर्वात जुनी IIT खरगपूर या ठिकाणी आहे. भारतातील सर्वात जुनी IIT कुठे आहे? तर खरगपूर या ठिकाणी आहे. कॅम्प्युटरच्या भाषेत कॅडचा अर्थ काय आहे? तर कॅम्प्युटरच्या भाषेत CAD म्हणजे कॅडचा अर्थ काय आहे? कॅम्प्युटर एडेड डिझाईन, कॅम्प्युटर एडेड डिझाईन असा त्याचा अर्थ होतो. प्रजासत्ताक दिनी सैन्य दलाची मानवंदना कोणी स्वीकारतो? तर प्रजासत्ताक दिनी सैन्य दलाची जी काय मानवंदना आहे तर राष्ट्रपती स्वीकारतात, लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, प्रजासत्ताक दिनी भारताचं झेंडावंदन कोण करतो? तर राष्ट्रपती करतो. आणि स्वातंत्र्य दिनी भारताचं झेंडावंदन कोण करतो? तर पंतप्रधान करतो. पुढे पहा मित्रांनो, कोणत्या नेतृत्वाखाली सचिन तेंडुलकरने आपली टेस्ट क्रिकेट कारकीर्द सुरू केली होती? तर कोणाच्या नेतृत्वाखाली? म्हणजे पहा मित्रांनो, ज्यावेळेस सचिन तेंडुलकर आपला पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच खेळत होते त्यावेळेस भारताच्या टीमचे कप्तान कोण होते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. फक्त प्रश्न पहा या ठिकाणी कोणता? कोणाच्या नेतृत्वाखाली सचिन तेंडुलकर यांनी आपली टेस्ट क्रिकेट कारकीर्द सुरू केलेली होती? तर मित्रांनो, के श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली सचिन तेंडुलकर यांनी आपली पहिली टेस्ट कारकीर्द सुरू केलेली आहे. पुढे पहा मित्रांनो, कोणत्या भारतीय सणाला, आणि हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो 2014 मध्ये जे काही तलाठी भरती झाली मित्रांनो गोंदिया जिल्ह्यामध्ये, त्यामध्ये प्रश्न विचारला होता की सचिन तेंडुलकर यांनी आपला शेवटचा सामना कोणत्या देशासोबत खेळलेला आहे? तर सचिन तेंडुलकर यांनी आपला शेवटचा सामना कुठल्या देशासोबत खेळला? तर मित्रांनो, सचिन तेंडुलकर यांनी आपला शेवटचा सामना वेस्ट इंडिज या देशासोबत खेळलेला आहे. शेवटचा सामना कोणत्या देशासोबत? वेस्ट इंडिज या देशासोबत खेळला आहे. आणि पहा मित्रांनो, आता नुकतेच पहा जे काय आपले भारताचे यापूर्वीचे कप्तान होते महेंद्रसिंग धोनी यांनी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तर त्यांनी शेवटचा सामना न्यूझीलंड या देशासोबत खेळलेला आहे आणि पहिला सामना बांगलादेशासोबत खेळलेला होता. पुढे पहा मित्रांनो, कोणत्या भारतीय सणाला हरियाणा राज्यात सालुनो म्हटले जाते? तर कुठला भारतीय सण आहे मित्रांनो ज्याला का सालुनो म्हटले जाते? तर रक्षाबंधन हा जो काही सण आहे मित्रांनो याला हरियाणा राज्यामध्ये सालुनो असे म्हटले जाते. रक्षाबंधन सणाला हरियाणा राज्यामध्ये सालुनो असे म्हटले जाते. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात खोल भाग कोणता? तर पृष्ठीच्या पृष्ठभागावरील सर्वात खोल भाग आहे मित्रांनो ही जी मारियाना गार्थ आहे. मारियाना जी काय गार्थ आहे मित्रांनो ही पृथ्वी तलावरील सर्वात खोल भाग आहे. आणि मित्रांनो हा कुठल्या महासागरात आहे? तर मित्रांनो, पृथ्वी तलावर जे काय 4 महासागर आहेत त्यापैकी मित्रांनो प्रशांत महासागर हा पृथ्वी तलावरचा सर्वात मोठा महासागर असून प्रशांत महासागरामध्ये मित्रांनो मारियाना गार्थ आहे. कुठल्या? प्रशांत महासागरामध्ये मारियाना गार्थ आहे आणि ही पृथ्वी तलावरील सर्वात खोल गार्था ओळखली जाते. श्यामप्रसाद मुखर्जी कोणत्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष होते? तर श्यामप्रसाद मुखर्जी भारतीय जनसंघ म्हणजे भारतीय जनता पार्टीची स्थापना कोण केली? तर श्यामप्रसाद मुखर्जी यांनी केलेली आहे. किशोरी आमोणकर कोणत्या घराण्याशी संबंधित आहे? तर किशोरी आमोणकर हा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. तर किशोरी आमोणकर ह्या जयपूर या घराण्याशी संबंधित आहे. किशोरी आमोणकर या जयपूर या घराण्याशी संबंधित आहे मित्रांनो. व्हेरी IMP क्वेश्चन आहे, पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे. पुढे पहा मित्रांनो, कानपूर मेमोरियल चर्च कोणत्या स्मृतिप्रित्यर्थ बनविले गेले होते? तर कानपूर स्मृती चर्च मित्रांनो 1857च्या इंग्रज सैन्यासाठी. गोरी कोणत्या भारतीय राज्यात नृत्य नाटक आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये आहे. पुढे पहा मित्रांनो, भारतीय राज्यघटनेची धारा 345 व 351 कशाशी संबंधित आहे? तर भारतीय राज्यघटनेतील धारा म्हणजेच कलम 345 व 351 कशाशी संबंधित? अधिकृत भाषेशी संबंधित आहे. राष्ट्रीय मेंदू संशोधन संस्था कुठे आहे? तर राष्ट्रीय मेंदू संशोधन संस्था गुरगाव या ठिकाणी. कुठे? गुरगाव या ठिकाणी, हरियाणातील गुरगाव या ठिकाणी आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, राष्ट्रीय मेंदू संशोधन संस्था कुठे आहेत? तर गुरगाव हरियाणा या ठिकाणी आहे. घुमरा नृत्य प्रकार कोणत्या देवशेषी पूजा केली जाते? तर घुमरा नृत्य प्रकार कोणत्या देवीची पूजा केली जाते? तर घुमरा नृत्य प्रकाराने मित्रांनो दुर्गा देवीची पूजा केली जाते. गॅरेट बॅरियर चिप कोणत्या महासागरात आहे? तर गॅरेट बॅरियर जे काही रीफ आहे मित्रांनो हे प्रशांत महासागरात. प्रशांत महासागरामध्ये हे पृथ्वी तलावरचा सर्वात मोठा महासागर आहे. यापैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे? तर शुक्र या ग्रहाची कक्षा आहे मित्रांनो पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे. झिरोग्राफिकचा संशोधन कोण आहे? तर झिरोग्राफिकचा जो काही संशोधक आहे तो चेस्टर चार्ल्स यटन आहे. कोणत्या नदीची गौतमी आणि विशिष्टी हे 2 प्रकार आहेत? तर गोदावरी नदीचे गौतमी आणि विशिष्टी हे 2 प्रकार आहेत. कोणत्या नदीचे गौतमी आणि विशिष्टी हे 2 प्रकार आहेत? तर गोदावरी नदीचे 2 प्रकार आहेत. महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. यापैकी कोणती भारतीय भाषा सिंगापूरच्या 4 अधिकृत भाषांपैकी एक आहे? तर तामिळ ही भाषा मित्रांनो सिंगापूर जे काही देश आहे या देशापैकी एक 4 भाषेपैकी एक महत्त्वाची भाषा आहे. भारतातील कोणत्या राज्यात आजोपाली नृत्य केले जाते? तर भारतात आसाम या राज्यामध्ये आजोपाली हे नृत्य केले जाते. जगोई, चोलाम व थांगता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत? तर मणिपूरचे आहेत. भारतीय कोणत्या राज्यात
डुक्स नोज हे शिखर आहे? तर महाराष्ट्र राज्यामध्ये डुक्स नोज हे शिखर आहे. मित्रांनो, हा प्रश्न MIDCला विचारलेला प्रश्न आहे. तर पहा, भारतीय कोणत्या राज्यामध्ये डुक्स असा प्रश्न होता, तर भारतातल्या कुठल्या राज्यामध्ये डुक्स नोज हे शिखर आहे? तर डुक्स नोज हे शिखर महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे. पुढे पहा मित्रांनो, मोठा पांडा कोणत्या संस्थेचे मानचिन्ह आहे? तर मोठा पाडा हा कुठल्या संस्थेचे मानचिन्ह? वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचरचे हे बोधचिन्ह आहे. भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना पहिल्यांदा कोर्टाद्वारे समन्स जारी करण्यात आले होते? तर भारताचे कुठले पंतप्रधान होते मित्रांनो ज्यांनी कोर्टाद्वारे समन्स सादर करण्यात आलेले आहे? तर मित्रांनो, PV नरसिंह राव हे काही जे भारताचे पंतप्रधान होते यांना कोर्टाद्वारे समन्स बजावण्यात आलेलं होतं. सन 1931 मध्ये इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीची स्थापना कोणी केली? तर पहा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. सन 1930 मध्ये इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीची जी काही स्थापना आहे मेघनाथ सहा यांनी केलेली आहे. मेघनाथ सहा यांनी केलेले आहे. खालीलपैकी कोणत्या धातूशी पाऱ्यास योग होत नाही? तर लोहाचा पाऱ्याशी योग होत नाही. कॅम्प्युटरच्या क्षेत्रात FLP विस्तृत रूप काय आहे? तर फ्लॅटिंग पॉईंट ऑपरेशन पर सेकंड हे आहे. झुरुवक्का हा सण कोणत्या भारतीय राज्याशी शेतकऱ्याशी साजरा केला जातो? तर पहा, झुरुक्का हा सण मित्रांनो भारतातील आंध्र प्रदेश या राज्यातील शेतकरी साजरा करतात. ढाका येथील नवाब सलीमुल्ला यांनी 1906 मध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, पहा, ढाका येथील नवाब सलीमुल्ला यांनी 1906 मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना केली होती? तर मुस्लिम लीगची स्थापना केली होती. मुस्लिम लीगची स्थापना 1906 मध्ये झाली. कोणी केली आहे मित्रांनो? सलीमुल्ला यांनी केलेली. आणि ढाका म्हणजे बांगलादेश या ठिकाणीची मुख्यालय होतं. मलबार प्रिन्सेस कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? तर मलबार प्रिन्सेस हे मित्रांनो एअर इंडिया आंतरराष्ट्रीय उड्डाण भारताचे प्राथमिक विमान असे सर्वात मोठे चर्च कुठे? तर गोवा या ठिकाणी आहे. यातील कोणत्या अवयव एंडोक्राईन आणि एक्सोक्राईन ग्रंथीचे कार्य करते? तर मित्रांनो स्वादुपिंड आहे. म्हणजे मित्रांनो पहा, मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर कुठली ग्रंथी आहे की जी अंतस्रावी आणि बाह्यस्रावी दोन्ही प्रकारचे कार्य करते? तर कुठली मित्रांनो? स्वादुपिंड ही ग्रंथी आहे. कलमकारी कोणत्या राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण हस्तशिल्प आहे? तर कलमाकारी हे मित्रांनो आंध्र प्रदेशातील वैशिष्ट्यपूर्ण हस्तशिल्प आहे. कोणत्या प्रकारच्या जीवाणूंना फुफ्फुस नसते? तर मित्रांनो कुठल्या प्रकारच्या जीवाणूंना फुफ्फुस नसते? तर मासे यांना फुफ्फुस नसते. व्हाईट टॉवर आणि लाईट टॉवर कोणत्या स्मारकाचे भाग आहेत? तर व्हाईट टॉवर आणि मित्रांनो लाईट टॉवर हे जे मित्रांनो टॉवर ऑफ लंडनचे भाग आहेत. विदा सावरकर म्हणजे विनायक दामोदर सावरकर यांना कोणत्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगवण्यास ठेवले होते? तर विदा सावरकर यांना मित्रांनो सेल्युलरच्या जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगवण्यात आलेली होती. पुढे पहा मित्रांनो, बनारस हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना कोणी केली? तर बनारस हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना पंडित मदन मोहन मालवीय यांनी केलेली आहे. भारतातील कोणत्या राज्याच्या राजधानी चारबाग रेल्वे स्टेशन आहे? तर भारताच्या कुठल्या राज्याच्या राजधानीमध्ये चारबाग रेल्वे स्टेशन आहे? तर लखनौ या ठिकाणी आहे. बंगालच्या आशियाटिक सोसायटीचे संस्थापक कोण होते? तर सर विल्यम जॉन्स हे होते. पॉपियर आणि चालो नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित? तर अरुणाचल प्रदेश राज्याशी संबंधित. PSI कंबाईनला विचारलेला प्रश्न आहे. पॉपियर आणि चालो नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर अरुणाचल प्रदेश राज्याशी संबंधित आहे. पुढे पहा मित्रांनो, पायवली एक्सप्रेस या नावाने कोणती भारतीय ॲथलेटिक्स प्रसिद्ध आहे? तर पायवली एक्सप्रेस म्हणून PT उषा यांचा उल्लेख केला जातो. पिल्लू वालंकडी टेका परवील उषा त्यांचं पूर्ण नाव काय? पिल्लू वालंकडी टेका परवील उषा यांचं पूर्ण नाव आहे. तर पायवली एक्सप्रेस म्हणून PT उषा यांचा उल्लेख केला जातो. पुढचं पहा मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या पदार्थाचे रासायनिक चिन्ह HG आहे? मित्रांनो हा सुद्धा प्रश्न विचारला आहे. HG कोणत्या रासायनिक चिन्ह आहे? तर मित्रांनो हे पारा यांचं हे रासायनिक चिन्ह आहे. पुढे पहा मित्रांनो, खालीलपैकी कॅम्प्युटर कोणत्या भाषेच्या गणितीय संकल्पनांना समजण्यासाठी विकसित केलेले आहे? तर लोगो विकसित केलेले आहे. पुढे पहा मित्रांनो, वारली पेंटिंग मूळच्या कोणत्या राज्याची आहे? तर वारली पेंटिंग मित्रांनो मूळची महाराष्ट्र राज्याची. पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे. तर वारली पेंटिंग मित्रांनो मूळची महाराष्ट्र राज्यातील आहे. पुढीलपैकी कोणता धातू लोखंडापेक्षा कठीण आहे? तर निकेल हा धातू मित्रांनो लोखंडापेक्षा कठीण आहे. पुढे पहा मित्रांनो, लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते? तर लावी जत्रा ही हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये भरते. लावी जत्रा हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये भरते. महात्मा गांधी यांनी नामकरण केलेल्या महाराष्ट्रातील सेवाग्राम या नावाचे मूळ नाव
कोणते? तर शेगाव असे आहे. पुढे पहा मित्रांनो, तर इसाक पिटमॅन यांनी कशाचा शोध लावला? तर इसाक पिटमॅन यांनी शॉर्ट हँडचा शोध लावलेला आहे. पिनीहारी भारतातील कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? तर राजस्थानचे आहे. कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? सिक्कीम राज्यामध्ये आहे. इसाक पिटमॅन यांनी कशाचा शोध लावला? शॉर्ट हँडचा शोध लावला. झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. भारतातील पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापलेले आहे? तर 12 लाख चौरस किलोमीटर एवढे क्षेत्र व्यापले आहे. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते? तर दख्खनचे पठार आहे. महाराष्ट्र लागून असले मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. लोहखनिज हा झालेला आहे. तर मित्रांनो पुढे पहा, पहिल्या पंचवार्षिक योजनेत रिकाम जागांमध्ये वाढ झाली होती, तर किंमत निर्देशांकामध्ये वाढ झाली. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत किंमत निर्देशांकामध्ये घट झाली होती. कोणत्या योजनेला रोजगार निर्मितीची योजना म्हणून ओळखले जाते? तर 7वी जी काही योजना आहे मित्रांनो, रोजगार निर्मितीची योजना ओळखली जाते. यावर प्रश्न विचारला जाईल की कुठल्या योजनेमध्ये रोजगार हमी म्हणजे रोजगार योजनेची उद्दिष्ट ठेवण्यात आले? तर 7व्या योजनेमध्ये. केंद्रीय नियोजन मंडळ कोणत्या अधिष्ठाखाली कार्य करतो? पंतप्रधानांच्या अधिष्ठाखाली कार्य करीत असतो. पुढे पहा मित्रांनो, शाहू महाराजांनी शाहूपुरी ही बाजारपेठ कोणत्या वर्षी बसविली? तर 1985 मध्ये 1895 मध्ये बसविलेले. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना 1866 मध्ये करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कुठे केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना 1924 मध्ये केलेली आहे. बहिष्कृत हितकारणीची सभा. पुढे पहा, शाहू महाराजांनी क्षत्र रजगुरू मठाचे अधिष्ठिपती म्हणून कोणाची नेमणूक केली? तर सदाशिवराव लक्ष्मण पाटील यांची नियुक्ती केली होती. पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? तर गणेश वासुदेव जोशी यांनी पुणे सार्वजनिक सभेची स्थापना केली. हा बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला आहे. पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? तर गणेश वासुदेव जोशी यांनी केलेले आहे. भारताच्या फाळणीची योजना कोणी जाहीर केली? तर भारताच्या फाळणीची जी काही योजना आहे मित्रांनो, कोणी जाहीर केली? तर लॉर्ड माउंटबॅटन यांनी जाहीर केलेली आहे. मद्रास महाजन सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर मद्रास महाजन सभेची स्थापना 1884 मध्ये झालेली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनास किती प्रतिनिधी हजर होते? तर 72 प्रतिनिधी हजर होते. मित्रांनो व्हेरी IMP क्वेश्चन आहे. स्टोरी ऑफ बोर्डोली हा ग्रंथ कोणी लिहिला? तर स्टोरी ऑफ बोर्डोली हा ग्रंथ महादेव देसाई यांनी लिहिला आहे. स्टोरी ऑफ बोर्डोली हा ग्रंथ महादेव देसाई यांनी लिहिलेला आहे. खालीलपैकी कोण विकिपीडिया हा सर्वात मोठ्या ऑनलाईन संदर्भ ग्रंथाचे संस्थापक मानले जातात? तर विकिपीडियाची स्थापना कोण केले? जिमी बेल्स यांनी केले. मित्रांनो आगामी परीक्षेसाठी पोलीस भरतीसाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे, ग्रुप डी आणि पोलीस भरतीसाठी. तर जिम बेल्स यांनी विकिपीडियाची स्थापना केली. कोण? जिम बेल्स यांनी विकिपीडियाची स्थापना केलेली आहे. पुढे पहा मित्रांनो, 2012च्या अलिप्त राष्ट्रसंघाचे संमेलन हे जुना प्रश्न आहे. पुढे पहा मित्रांनो, आता पुढे पहा, रुग्णाच्या दाताचे परीक्षण व उपचार करण्यासाठी दंतवैद्य कोणत्या प्रकारचा आरसा वापरतात? अंतर्वक्र आरसा वापरतात. म्हणजे दाताचा अभ्यास करण्यासाठी दंतवैद्यक अंतर्वक्र भिंगाचा आरसा वापरतात. कोणते उपकरण परस्पर सामान्य अनुमान तत्वावर कार्य करते? तर ट्रान्सफॉर्मर हे परस्पर अनुसंधानावर कार्य करते, परस्पर समान अनुमानावर कार्य करते. ट्रान्सफॉर्मर हे करत असते. इलेक्ट्रोव्होल्ट हे कशाचे एकक आहे? तर इलेक्ट्रोव्होल्ट हे ऊर्जेचे एकक आहे. कोणता आम्ल पदार्थ लाकडी शूषापासून तयार केला आहे? तर ऑक्सिलिन हा पदार्थ ऑक्सोलिक हा आम्ल तयार केलेला आहे. पुढीलपैकी कोणत्या कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे? तर संगमोहक कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे. लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कुठला? तर रॉट आयर्न हा लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार आहे. रॉट आयर्न हा लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार आहे. मधुमेह रिकाम जागाच्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो, तर इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह हा होतो. खालीलपैकी कशातील क जीवनसत्व बाष्पनशील आहे? तर आवळ्यातील क जीवनसत्व बाष्पनशील आहे. सारसा हा रोग रिकाम जागावर परिणाम करतो, तर सारसा हा रोग श्वसन संस्थेवर परिणाम करतो. पुढे पहा मित्रांनो, युनिक्स कॅम्प्युटर सिस्टीममध्ये कोणता ब्राउझर टेक्स्ट ऑनलाईन ब्राउझर केला जातो? लिंक्स म्हणून केला जातो. खालीलपैकी कोणती संस्था मंडळ संवैधानिक दर्जा प्राप्त झालेली आहे? तर दोन्ही नाही.
पुढे पहा मित्रांनो, भारतीय नियोजन आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? तर भारतीय नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष जर विचारलं तर कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू होते. आणि भारतीय नियोजन आयोगाचे पहिले उपाध्यक्ष जर विचारले तर गुलझारीलाल नंदा हे भारताच्या पहिल्या नियोजन आयोगाचे जे काय पहिले उपाध्यक्ष होते. अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू, उपाध्यक्ष गुलझारीलाल नंदा. 10वी पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी संपुष्टात आली? तर 10वी पंचवार्षिक योजना 2007 मध्ये संपुष्टात आली. कोणत्या फ्रेंच शब्दावरून बजेट ही संज्ञा तयार करण्यात आली? तर पहा मित्रांनो, बजेट हा शब्द फ्रेंच भाषेतील आहे. तर बजेट हा शब्द फ्रेंच भाषेतील असून हा बजेट ही जे मित्रांनो बजेट ही संज्ञा तयार करण्यात आली आहे. तर मित्रांनो, बजेट ही संज्ञा बुगेट या नावावरून तयार करण्यात आहे. म्हणजे पहा मित्रांनो, बुगेट जे काही फ्रान्समधलं नाव आहे त्यावरून बजेट हे नाव तयार करण्यात आले. मार्च 2012चा विचार करता महाराष्ट्रात किती नगर पंचायती होत्या? हा जुना प्रश्न आहे. पुढे पहा, भामरागड, चिरोली, गायखुरी ह्या डोंगर रांगा महाराष्ट्राच्या कोणत्या सीमेजवळ आहेत? तर भामरागड, चिरोली आणि गायखुरी ह्या ज्या काही डोंगर रांगा आहेत मित्रांनो पूर्वेकडील म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत. पुढे पहा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात साक्षरता दर किती आहे? व्हेरी IMP क्वेश्चन आहे. तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा जो काही साक्षरता दर आहे तो 82.9 आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारताचा साक्षरता दर किती आहे? तर पहा, महाराष्ट्राचा 82.9 आणि भारताचा 74% आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता 82.9%, भारताचा साक्षरता 74% आहे. भारतात मानव विकास अहवाल 2011 नुसार भारताचा मानव विकास निर्देशांक किती आहे? तर 0.467 आहे. भारताचा मानव विकास अहवाल 2011 नुसार महाराष्ट्राचा मानव विकास निर्देशांक हा सुद्धा जुना प्रश्न आहे. रोजगार हमी योजना राबविणारे देशातील पहिले राज्य कुठले? तर पहा, रोजगार हमी योजना राबविणारे देशातील जे काही पहिले राज्य आहे ते आहे महाराष्ट्र. 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या बाबत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा भारतात लोकसंख्येनुसार दुसरा क्रमांक लागतो. पुढे पहा, HIV विषाणूचा जनुकीय पदार्थ रिकाम जागा आहे. तर HIV विषाणूचा जनुकीय पदार्थ आहे ते RNA हा आहे. कुठला आहे? RNA हा आहे. मानवी शरीरात किती खनिजे असतात? तर मानवी शरीरामध्ये एकूण 24 खनिजे असतात. रिकाम जागापासून प्लॅस्टर ऑफ पॅरिस बनवतात. तर पहा मित्रांनो, जिप्समपासून प्लॅस्टर ऑफ पॅरिस बनवलं जातं. ध्वनीची तीव्रता कुठल्या एककामध्ये मोजली जाते? मित्रांनो, हा व्हेरी IMP क्वेश्चन आहे. तर ध्वनीची तीव्रता ही डेसिबल या एककामध्ये मोजली जाते. खालीलपैकी कोणता पर्याय वेबजाल हुडक्या नाही? तर मित्रांनो, HTML हा नाही. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी ही कोणत्या शहरात आहे? तर पुणे या शहरामध्ये आहे. मोटारबोट व विमानाची गतिमानता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? तर मोटारबोट व विमानाची गतिशीलता मोजण्यासाठी टोकोमीटरचा वापर केला जातो. पहा, मोटारबोट व विमानाची गतिमत्ता मोजण्यासाठी टोकोमीटरचा वापर केला जातो. भारतातील कोणत्या शहरास इलेक्ट्रॉनिक शहर म्हणून ओळखले जाते? तर भारतातील बँगलोर या शहराला इलेक्ट्रॉनिक शहर म्हणून ओळखले जाते. काक्रापारा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर काक्रापारा हा जो काय अणुऊर्जा प्रकल्प हा गुजरात राज्यामध्ये आहे. व्हेरी IMP क्वेश्चन आहे. काक्रापारा लक्षात ठेवा मित्रांनो, काक्रापारा हा अणुऊर्जा प्रकल्प गुजरात राज्यामध्ये आहे. पुढे पहा मित्रांनो, पहिले अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात कोणत्या शहरात पार पडले? तर नाशिक शहरामध्ये पार पडले. पहिली अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रिकाम जागा यांनी सरस्वागत अध्यक्षपदी रिकाम जागा होते. तर मित्रांनो पहा, म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पहिले अध्यक्ष कोण होते? तर पहा, सदानंद मोरे. आणि त्यानंतर पहा मित्रांनो, स्वागत अध्यक्ष कोण होते? छगन भुजबळ हे होते. जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्रीय सागरी नाविकरण विकास मिशन रिकाम जागा यादी सुरू केली. तर मित्रांनो 5 प्रकारे सुरू केली होती. राष्ट्रीय म्हणजे जल पुरस्कारांमध्ये रिकाम जागाला राष्ट्रीय स्तरावर पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला तर मलकापूर नगर पंचायतीला झालेला आहे. राष्ट्रीय स्तरावर दुसऱ्या क्रमांकाची राष्ट्रीय हे जुने प्रश्न आहेत मित्रांनो. अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी जागतिक आर्थिक परिषद नोव्हेंबर 2011 मध्ये कुठे पडली? मुंबई या ठिकाणी पडलेली आहे. अलीकडेच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने कोणत्या 2 ठिकाणावर महानगरपालिका स्थापन करण्यास मंजुरी दिली? तर ती पहा मित्रांनो, चंद्रपूर आणि लातूर. पुढे पहा, राज्यात समानता प्रस्थापित व्हावी यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्यात आलेले आहेत. तर पहा मित्रांनो, 6 न्यायालय स्थापन करण्यात आलेले आहे.
1 जानेवारी 2012 नुसार महाराष्ट्राचे जुना प्रश्न आहे. त्याच्यानंतर पहा, मराठी साम्राज्यातील नाणी व चलन ह्या निबंध लेखन कोण केले? तर मित्रांनो न्यायमूर्ती रानडे यांनी केलेले आहे. वेदांग ज्योतिष हा प्रबंध कोणत्या राजकीय नेत्याशी संबंधित आहे? तर पहा, वेदांग ज्योतिष हा ग्रंथ कोणी लिहिला? तर लोकमान्य टिळक यांनी लिहिला आहे. कुठला? लोकमान्य टिळक यांनी. वेदांग ज्योतिष आणि गीता रहस्य हा ग्रंथ कोण लिहिले? तर हे ग्रंथ लिहिले लोकमान्य टिळक यांनी. नारायण श्रीपाद राजहंस यांना रिकाम जागा या नावाने सुद्धा ओळखले जाते. तर नारायण श्रीपाद राजहंस यांना बालगंधर्व या नावाने सुद्धा ओळखले जाते. 1848 मध्ये महात्मा फुलेंनी मुलींसाठी पुण्यातील पहिली शाळा पुण्यातल्या कोणत्या भागात सुरू केली? तर 1848 मध्ये महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा बुधवार पेठेमध्ये सुरू केली होती. महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर निष्प्राण होत चाललेल्या सत्यशोधक चळवळीस संजीवनी देण्याचे कार्य कोणत्या समाजसुधारकांनी केले? तर छत्रपती शाहू महाराज यांनी ते कार्य केलेले आहे. संतती नियमन वर तत्कालीन काळाच्या खूप पुढे जाऊन दूरदर्शीपणे रखडपणे विचार मांडणारे धाडस खालीलपैकी कोणी केले होते? तर रघुनाथ कर्वे यांनी केलेले आहे. कोणी? रघुनाथ कर्वे. धोंडोकेशव कर्वे यांचे मुलगा रघुनाथ कर्वे यांनी केलेले आहे. कुष्ठरोग्यांसाठी खालीलपैकी कोणी विशेष कार्य केले होते? तर कुष्ठरोग्यांसाठी शिवाजीराव पटवर्धन यांनी विशेष कार्य केलेले आहे. अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालय कोणी सुरू केले? तर अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालय पंजाबराव देशमुख यांनी सुरू केलेले आहे. रिकाम जागा जेव्हा माणूस जागा होतो हे स्वतःच्या अनुभवावर आधारित पुस्तक कोणी लिहिले? तर जेव्हा माणूस जागा होतो हे पुस्तक गोदावरी पेरुळकर यांचं आहे. हा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारलेला आहे मित्रांनो. जेव्हा माणूस जागा होतो हे पुस्तक कोणी लिहिले? तर मित्रांनो जेव्हा माणूस जागा होतो हे पुस्तक गोदावरी पेरुळकर यांनी लिहिलेले आहे. भावार्थ सिंधूचे लेखन कोणी केले? तर भावार्थ सिंधूचे लेखन कोणी केलं? विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी भावार्थ सिंधूचे लेखन केले. कोणी? विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी भावार्थ सिंधूचे लेखन केलेले आहे. पुढे पहा मित्रांनो, पिकांच्या मुळाची वाढ जमिनीच्या कोणत्या स्तरात चांगली होते? तर पिकांची वाढ जमिनीच्या 0 ते 60 सेमीपर्यंत चांगल्या प्रकारे होते. पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त खत कुठले? तर पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त खत आहे मित्रांनो नत्रयुक्त खत, जे की युरिया खत आहे. हे नत्रयुक्त खत आहे, पिकाच्या वाढीसाठी महत्त्वाचं खत आहे. कोणत्या पिकाची लवकर वेचणी व कापणी करतात? तर मित्रांनो कापूस या पिकाची लवकर वेचणी व कापणी करतात. हरित क्रांतीमुळे कोणत्या वर्षी उत्पादन वाढले होते? तर हरित क्रांतीमुळे 1968 मध्ये अन्नधान्यामध्ये वाढ झालेली आहे. पुढे पहा, महाराष्ट्रात रब्बी हंगामात कोणत्या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते? तर महाराष्ट्रात रब्बी हंगामात तूर या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. पुढे पहा, भात पिकासाठी आवश्यक सामू किती? तर भात पिकासाठी आवश्यक सामू किती? तर भात पिकासाठी जो काय आवश्यक सामू आहे तो 7.5 ते 8 एवढा आहे. भात पिकासाठी पाणी वाटप कसे करतात? तर भात पिकासाठी पाणी वाटप फळ पद्धतीने केलं जातं. महाराष्ट्रात कोणत्या पिकाचे उत्पादन सर्वाधिक होते? तर ज्वारी या पिकाचे महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पन्न होते. खालीलपैकी ऑगस्ट सप्टेंबर दरम्यान कोणत्या पिकाची कापणी केली जाते? तर तंबाखू या पिकाची कापणी ऑगस्ट ते सप्टेंबरच्या दरम्यान केली जाते. बाबा आमटेचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे? तर बाबा आमटेचा संबंध हा जो आहे समाजसेवेशी संबंधित आहे. ज्ञानेश्वरांची समाधी कुठे आहे? तर आळंदी या ठिकाणी ज्ञानेश्वराची समाधी आहे. भारत महिला परिषदेचे पहिले अध्यक्षपद कोणी भूषविले? तर भारत महिला परिषदेचे पहिले अध्यक्षपद रमाबाई रानडे यांनी भूषविलेले आहेत. हायकास्ट हिंदू वुमन या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर पंडिता रमाबाई या हायकास्ट हिंदू वुमन या ग्रंथाच्या लेखिका आहे. महात्मा गांधीचे मानसपुत्र मानले जाणारे रिकाम जागा यांना माननीय व्यक्तींना 1883 साली भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर आचार्य विनोबा भावे भारतरत्न पुरस्कार मिळणारे म्हणजे काय? महात्मा गांधी यांचे मानसपुत्र कोण होते? हा जर प्रश्न विचारला तर विनोबा भावे हे महात्मा गांधीचे मानसपुत्र, मानस म्हणजे मानलेले पुत्र होते. पुढे पहा मित्रांनो, भूदान चळवळ कोणी सुरू केली? तर भूदान चळवळ मित्रांनो विनोबा भावे यांनी सुरू केलेली. हा सुद्धा प्रश्न गोंदिया जिल्ह्यामध्ये विचारलेला प्रश्न आहे 2014 मध्ये तलाठी भरतीला. डॉक्टर आंबेडकरांचे जन्मगाव कुठे? तर महू हे मध्य प्रदेशातील 14 एप्रिल 1891 रोजी
मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला आहे। राजश्री शाहू महाराज यांचा जन्म रिकाम जागा येथे झाला, तर राजश्री शाहू महाराज यांचा जन्म कागल या ठिकाणी झालेला आहे। महात्मा फुलेंनी हंटर कमिशन समोर साक्ष कोणत्या वर्षी दिली, तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी हंटर कमिशन समोर 1882 मध्ये साक्ष दिलेली आहे। क्षारयुक्त उथळ जमिनीत कोणते पीक जास्त प्रमाणात घेतले जाते, तर क्षारयुक्त उथळ जमिनीमध्ये आवळा पीक हे जास्त प्रमाणात घेतले जाते। कोणत्या पद्धतीमध्ये खत मात्रा अधिक फायदेशीर ठरते, तर सारा या पिकामध्ये खत मात्रा अधिक फायदेशीर ठरते। पुढे पहा मित्रांनो, खरीप हंगामामध्ये कमी पावसावर ताग धरू शकणारा खालीलपैकी महत्त्वाचा वाण कोणता, तर पहा मित्रांनो, कमी पावसामध्ये सुद्धा तग धरणारा कमी पावसाचा वाण संकरित बाजरी हा आहे। पुढे पहा, पावसाच्या पाण्यावर घेण्यात येणाऱ्या गव्हाला हेक्टरी किती बियाणे लागतात, तर पावसाच्या पाण्यावर घेण्यात येणाऱ्या गव्हाच्या पिकाला हेक्टरी 80 किलो एवढं बियाणे लागतं। नागरी कमाल जमीन धारणा कायदा कधी मंजूर झाला, तर नागरी कमाल जमीन धारणा कायदा हा मित्रांनो पहा 2 ऑक्टोबर 1976 मध्ये संमत झालेला आहे। पुढे पहा, कमाल जीवन धारण कायदा करण्याचा उद्देश कोणता, तर कमाल जमीन धारणा कायदा लागू करण्याचा जे उद्देश कुठला, तर उत्पन्नातील विषमता कमी व्हावी म्हणून। पुढे पहा, हिरवळीचे खत म्हणून कशाचा वापर केला जातो, तर हिरवळीचे खत म्हणून ग्लिरिसिडिया यांचा वापर केला जातो। शुद्धीकरण चळवळीचे नेतृत्व कोणी केले, तर स्वामी श्रद्धानंद यांनी शुद्धीकरण चळवळीचे नेतृत्व केलेले। कोणी? स्वामी श्रद्धानंद यांनी केलेले आहे। सरफरोशी की तमन्ना लिहिणारे प्रसिद्ध शायर क्रांतिकारक कोण, तर सरफरोशी की तमन्ना लिहिणारे रामप्रसाद बिस्मिल्ला होते। सरफरोश की तमन्ना हे कोण लिहिलं, तर रामप्रसाद बिस्मिल्ला यांनी लिहिलेले सरफरोश की तमन्ना हा विचारलेला प्रश्न आहे पोलीस भरतीला। मी नास्तिक का आहे हा ग्रंथ कोणत्या क्रांतिकारकाचा आहे, तर मी नास्तिक आहे हा ग्रंथ भगतसिंग यांचा आहे, लक्षात ठेवा। बारडोली सत्याग्रहाने भारताला कोण नेता दिला, तर बारडोली सत्याग्रहाने भारताला सरदार वल्लभभाई पटेल हा नेता दिलेला आहे। बारडोली सत्याग्रहाने भारताला सरदार वल्लभभाई पटेल हा नेता दिलेला आहे। मुलकी प्रशासनातील सर्वात शेवटचा अधिकारी कोण, तर मुलकी प्रशासनातील सर्वात शेवटचा अधिकारी तलाठी असतो। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या योजनेस पंचायत राज हे नाव शीर्षक कोणी दिले, तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पंचायत राज हे नाव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिलेले आहे। बीबी घर घटना कोठे घडली होती, बीबी घर घटना कोठे घडली होती, तर बीबी घर घटना कानपूर या ठिकाणी घडलेली होती। आर्य समाजाची स्थापना कोण केली, तर मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना 10 एप्रिल 1875 मध्ये झालेली आहे आणि ती स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर दादाभाई नौरोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते। दीनबंधूची उपाधी कोणाला दिली गेली, तर दीनबंधू ही जी काय उपाधी आहे CF ॲड्रूज यांना देण्यात आलेली आहे। इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन उपयोग भारतात सर्वप्रथम कोणत्या वर्षी करण्यात आला, तर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा उपयोग भारतामध्ये 1982 मध्ये करण्यात आलेला आहे। उद्यमी हेल्पलाईन केंद्र शासनाने कोणत्या उद्योगासाठी विकसित केली आहे, तर उद्यमी हेल्पलाईन सूक्ष्म लहान व मध्यम उद्योगासाठी केलेली आहे। एका इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये म्हणजे EVM जास्तीत जास्त किती मते नोंदविली जाऊ शकतात, पहा महत्त्वाचा प्रश्न आहे। तर एका इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये जास्तीत जास्त किती मते नोंदविली जाऊ शकतात, तर 3840 मते नोंदविली जाऊ शकतात, 3840। जानेवारी 2011 रोजी केंद्र शासनाकडून जाहीर केल्याप्रमाणे भारतातून कोणत्या प्रकारच्या पोलिओ पूर्णपणे नामशेष झालेला आहे, पोलिओ नामशेष झालेला आहे, तर मित्रांनो टाईप 1 हा पोलिओ नामशेष झालेला आहे। आजच्या दिवसात म्हणजे 19 मार्च विचार करता सध्या लोकसभेत अनुसूचित जाती जमातीचे किती जागा आहेत, तर 84 जागा आहेत। लोकसभेत सध्या अनुसूचित जाती जमाती म्हणजे ST साठी किती जागा आहेत, 47 जागा आहेत। संगणकामध्ये VRAM म्हणजे रॅम कशासाठी वापरतात, तर पहा रेडिओ चित्रपट म्हणजे ग्राफिक्स करिता वापरली जाते। राष्ट्रीय साक्षरता अभियानाअंतर्गत फेब्रुवारी-मार्च 2012 कालावधी हा जुना प्रश्न आहे। पुढे पहा, पुण्यातील हिंदुस्तान ॲटोबायोटिक्सचा प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान उभारण्यात आला होता, तर पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या प्रतिमानावर आधारित आहे, तर पहिली पंचवार्षिक योजना हेराल्ड डोमर यांच्या प्रतिमानावर आधारित आहे। रूरकेला पोलाद प्रकल्प कोणत्या मदतीने उभारण्यात आला, तर रूरकेला हा पोलाद प्रकल्प रशियाच्या मदतीने उभारण्यात आलेला आहे। राव मनमोहन प्रतिमान
कोणत्या पंचवार्षिक योजनेशी आधारित आहे तर 5व्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित आहे. कारगिल युद्ध कोणत्या पंचवार्षिक योजनेचा परिणाम करणारे ठरले तर कारगिल जे काही युद्ध आहे मित्रांनो जे 9व्या पंचवार्षिक योजनेवर परिणाम करणारे ठरलेले आहे. जनता पार्टीने कोणती योजना कालावधी संपण्याआधी संपुष्ट केली तर 5वी योजना ही 4 वर्षे चालविली आहे. लक्षात ठेवा. चौथी पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली तर चौथी पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 1969 मध्ये सुरू झाली. 1 एप्रिल 1969 मध्ये सुरू झालेली आहे. 3 वार्षिक योजना कोणत्या कालावधीमध्ये राबविण्यात आल्या होत्या तर पंचवार्षिक योजना स्थगिती देऊन मित्रांनो 3 वर्षाच्या योजना राबविलेल्या आहेत त्या 1966 ते 1969 या कालावधीमध्ये राबविलेल्या आहेत. पुढे पहा. तेलाच्या किमती तब्बल 400% वाढल्यामुळे पहिला झटका केव्हा बसला होता. मित्रांनो हा प्रश्न आरोग्य विभागामध्ये वरिष्ठ सहाय्यक पदासाठी अकोला या ठिकाणी विचारलेला प्रश्न आहे. तेलाच्या किमती तब्बल 400% वाढल्यामुळे पहिला झटका कोणत्या वर्षी बसला होता तर 1973 मध्ये बसला होता. कधी 1973 मध्ये बसलेला आहे. पुढे पहा मित्रांनो. हरित क्रांतीमुळे कोणत्या पीक गटाला फायदा झाला तर हरित क्रांतीमुळे तृणधान्य या पिकाला फायदा झालेला आहे. खालीलपैकी कोणत्या पिकापासून भारतात साखर उत्पादित केली जाते तर ऊस पिकापासून केली जाते. महाराष्ट्र राज्यात रिकाम जागा हे तेलबियाचे पीक कोरडवाहू शेती घेतले जाते तर मित्रांनो करडे हे पीक घेतले जाते. खालीलपैकी भारताच्या वाणापैकी कोणते सुवासिक व निर्यातसाठी उपयुक्त आहे तर बासमती आहे. सर्वसाधारण महाराष्ट्रात बाजरीचे पीक कोणत्या हंगामात घेतले जाते तर खरीप हंगामामध्ये घेतले जाते. शेतीतील तणनाश करण्यासाठी कोणत्या रसायनाचा उपयोग केला जातो तर शेतीतील तणनाशकाचा उपयोग करण्यासाठी 2,4-D चा वापर केला जातो. रांगडा हा शब्द खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. रांगडा हा शब्द खालीलपैकी कोणत्या पिकासाठी वापरला जातो तर रांगडा हा जो काही शब्द आहे तर कुठल्या पिकासाठी वापरला जातो तर कांदा पिकासाठी वापरला जातो. म्हणजे रांगडा ही कांद्याची जात आहे. जमिनीचा पोत वाढविण्यासाठी रिकाम जागा पिकाची फेरपालट केली जाते तर भुईमुग व गहूची फेरपालट केली जाते. महाराष्ट्रात जमीन महसूल सुधारणा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला तर 1945 मध्ये महाराष्ट्रामध्ये जमीन महसूल कायदा लागू झालेला आहे. हरीश हांडे आणि श्रीमती निलिमा मिश्रा यांना 2011 मध्ये कोणता पारितोषिक गौरवून देण्यात आले होते तर रॉमन मॅग्सेस. भारतात सर्वाधिक ATM व शाखा असलेली बँक कुठली तर भारतामध्ये अशी कुठली बँक आहे की ज्यामध्ये ATM सर्वात जास्त आहे. त्या बँकेचं स्टेट बँक ऑफ इंडिया याचे सर्वात जास्त ATM आहेत. सुशील कुमार शिंदे केंद्रीय रिकाम जागा मंत्री आहेत तर सुशील कुमार शिंदे त्यावेळेस ऊर्जा मंत्री होते. आता सध्या ऊर्जा मंत्री ते नाहीत. द व्हाईट टायगर या कादंबरीचे लेखक कोण आहे तर द व्हाईट टायगर या कादंबरीचे लेखक अरविंद अडिंगा आहेत. कोण द व्हाईट टायगर या कादंबरीचे लेखक अरविंद अडिंगा आहेत. खालीलपैकी कोणता करार आण्विक ऊर्जेच्या वापरास संबंधित आहे तर NTP हा करार आहे. भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी पार पडल्या तर 1951-52 मध्ये भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. फेरी IMP क्वेश्चन आहे. भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका 1951-52 मध्ये पार पडलेल्या आहे. सर्वोच्च न्यायालयात 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका कोणी दाखल केली होती तर मित्रांनो सुब्रमण्यम स्वामी यांनी केली होती. पुढे पहा मित्रांनो. रिकाम जागा क्रिकेटपटूवर सध्या कर्करोगाचे उपचार सुरू आहेत. युवराज सिंग त्यावेळेस. मुंबई योजनेचे अध्यक्ष कोण होते रतन टाटा होते. 2011 अखेरीस पंचवार्षिक योजना सलगतेमध्ये किती वेळा खंड पडला तर 3 वेळा खंड पडला. स्वतंत्र भारताचे पहिले अंदाजपत्रक कोणत्या अर्थमंत्र्याने मांडले होते तर पहा स्वतंत्र भारताचे पहिले जे काय अंदाजपत्रक कोणी मांडले तर KRK शनमुख यांनी मांडलेले आहे. लोकलेखा समितीत राज्यसभेतून किती नियुक्त केलेले सदस्य संख्या किती असते तर लोकलेखा समितीमध्ये एकूण 7 सदस्य संख्या राज्यसभेतून नियुक्त केलेली असते. अत्यंत योजना सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली तर अत्यंत योजना मित्रांनो राजस्थान राज्यामध्ये सर्वप्रथम सुरू झालेली आहे. प्लॅनेड इकॉनॉमी इंडिया म्हणजे भारतासाठी नियोजन करा हा सिद्धांत कोणी मांडला विश्वेश्वरय्या यांनी मांडलेला आहे. भारतीय संरक्षण प्रणालीतील विचार करता कर्ण काय आहे तर कर्ण अत्याधुनिक रणगाडा आहे. सोयाबीनच्या दाण्यामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण सर्वाधिक असते तर सोयाबीनच्या दाण्यामध्ये प्रथिनाचे प्रमाण सर्वाधिक असते. लक्षात ठेवा प्रथिनाचे प्रमाण असते. पुढे पहा मित्रांनो. भारताचे मुख्यतः रिकाम जागा या पीक गटातील क्षेत्रातील सर्वाधिक क्षेत्र सर्वात जास्त आहे तर अन्नधान्य पिकाखाली. महाराष्ट्रात खरीप ज्वारीचे सरासरी उत्पन्न रब्बीपेक्षा जास्त आहे. 135 नंबरचा प्रमाण. सरी पद्धत रिकाम जागा जमिनीकरिता योग्य नाही तर सरी पद्धत ही रेताळ जमिनीकरिता योग्य नाहीत. हरित क्रांती कोणत्या पिकाशी निगडीत आहे तर अन्नधान्य उत्पन्नाशी संबंधित आहे. कडधान्य पिकासाठी महाराष्ट्रात पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रामुख्याने या पद्धतीची अडचण येते तर वरील सर्व. 138 नंबर पहा. ज्वारीमध्ये
तुरीचे पीक 2:1 ओळी याप्रमाणे घेण्यास पद्धत रिकाम जागा म्हणते आंतरपीक म्हणून म्हटले जाते. लहान शेतकरी रिकाम जागा या आकाराचे गणले जातात. तर लहान शेतकरी मित्रांनो 1 ते 2 हेक्टरच्या आतमध्ये असतात. भात पिकाची रोपे तयार करण्याची दापोक पद्धत भारतात प्रथम कोणत्या देशाकडून आली? तर भात पिकासाठी रोपे तयार करण्यासाठी दापोक ही पद्धत मित्रांनो फिलिपाईन्स या देशाकडून आली. कुठल्या? फिलिपाईन्स या देशाकडून आलेली आहे. दापोक पद्धत फिलिपाईन्स या देशाकडून आलेली आहे. दीपिका जोसेफ सुवर्णा 12% आणि अभिलाषा म्हात्रे ह्या महिला कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर दीपिका जोसेफ सुवर्ण 12% आणि अभिलाषा म्हात्रा हे कबड्डी या खेळाशी संबंधित आहेत. पुढे पहा मित्रांनो, पहिल्या महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धा कुठे पार पडल्या होत्या? तर पहिल्या महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धा पटना भारत या ठिकाणी पार पडलेल्या आहेत. पहिली महिला कबड्डी विश्वचषक भारतीय महिला संघाने कोणत्या संघाला अंतिम सामन्यात नमवट पटकावला होता? तर इराणला हरवून मित्रांनो भारताने पहिला जे काही विश्वचषक आहे तो जिंकलेला आहे कबड्डीमधला. पुढे पहा, होळकर चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर होळकर जो काही चषक आहे ते ब्रिज या खेळाशी संबंधित आहे. पुढे पहा, निर्मल ग्राम अभियानांतर्गत कोणत्या वर्षापर्यंत संपूर्णपणे हागणदारीमुक्त गाव करून 100% स्वच्छता अभियाना म्हणजे उद्दिष्ट भारताने समोर ठेवले आहे? तर 2017पर्यंत ठेवले. कृषी क्षेत्राचा विचार करता 2012 हे वर्षे रिकाम जागा वर्ष म्हणून साजरे करण्यात आले होते. तर फल उत्पादन वर्ष म्हणून साजरे करण्यात आले होते. पुढे पहा, रिकाम जागा प्रकारच्या खडकामध्ये वेरूळ अजिंठा लेण्या बसलेल्या आहेत. तर बेसॉल्ट या खडकामध्ये वेरूळ अजिंठा लेण्या बसलेल्या आहेत. अंतराळवीरांना बाह्य अवकाशात रंग कसे दिसते? तर काळ्या रंगाचे दिसते. खालीलपैकी काय अर्धवाहक आहे? तर अर्धवाहकचे उदाहरण कोणते? सिलिकॉन आहे. खालीलपैकी कशातून ध्वनीचे वहन होत नाही? तर निर्वात पोकळीमधून ध्वनीचे वहन होत नाही. खालीलपैकी कोणते उपकरण विद्युत ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये करते? तर इलेक्ट्रोमीटर करते. ताऱ्यामधील अंतर कोणत्या एककाने मोजले जाते? तर ताऱ्यामधील जे काही अंतर आहे ते प्रकाश वर्षांनी मोजले जाते. रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये रिकाम जागा हा खनिज पदार्थ असतो. तर लोह हा खनिज पदार्थ असतो. प्लॅस्टिक उद्योगाचा विचार करता PVC हा शब्द कशाशी संबंधित आहे? तर प्लॅव्हिनाइड क्लोराईडशी संबंधित आहे. मानवी मेंदूचे वजन किती असते? तर मानवी मेंदूचे वजन 1300 ते 1400 ग्रॅम असते. भारताच्या राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील यांनी नोव्हेंबर 2009 मध्ये कोणत्या प्रकाशयानातून लढाऊ विमानातून प्रवास केला होता? तर सुखोई 30 यानातून केला होता. पुढे पहा, भारताचे केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगायचं आहे. तर मित्रांनो पहा, पुढे पहा, ब्रिक्स या देशाची 4थी परिषद कुठे भरली होती? नवी दिल्ली या ठिकाणी भरलेली आहे. जागतिक मलेरिया दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर जागतिक मलेरिया दिन 25 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. जागतिक मलेरिया दिन 25 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. तर मित्रांनो आता 168च्या पुढचे प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो सलग 2 तास मला या ठिकाणी तुमच्याशी बोलावं लागलेलं आहे. तर मित्रांनो माझ्या मेहनतीला तुम्ही एक लाईक नक्की करा अशी आशा मी या ठिकाणी बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. थँक्यू, धन्यवाद.